Okay, good evening, all of you. Am I audible to you? हो सर. थँक यू. अच्छा, मागच्या सेशनचा आधी ना, आय थिंक ऑन फ्रायडे और सॅटरडे एक लीगल नोटीस वगैरे आपल्यासाठी चेक करायला आलेली. तर त्या पर्टिक्युलर लीगल नोटीस मध्ये आपण कशा प्रकारच्या चुका करत असतो आणि आपण त्या कशा प्रकारच्या टाळायला पाहिजे, तो एक पर्टिक्युलर पार्ट बघू. जेणेकरून तुम्ही जेव्हा एखादं लीगल ड्राफ्टिंग वगैरे कराल ना, त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतील. सो आय एम जस्ट शेअरिंग यू दी स्क्रीन आणि आपण त्यावर बोलायचा प्रयत्न करू आणि नंतर आपण आजचं सेशन वगैरे कंटिन्यू करू रिप्रेझेंटेटिव्ह राईटच्या संदर्भामध्ये. स्क्रीन विजिबल आहे का? की अच्छा, दिस इज वन ऑफ दी स्क्रीन. ह्यामध्ये काही कंटेंट नावं वगैरे चेंज केलंय. फक्त तुम्हाला समजण्यासाठी तो काही मेजर गोष्टी असणार आहेत, त्या मेजर गोष्टींकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीला मी फक्त हे लीगल नोटीस जी काही आहे ना, ती स्क्रोल करतो. एकदा तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला काही इश्यू आहेत की नाही ते तुम्हाला एकदा लक्षात येईल. सो विल गो थ्रू द सेम. यामध्ये मग अजून आपण काही काही चेंजेस करू शकतो याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ऍडव्होकेटचं नाव वगैरे ठीक आहे. या व्यतिरिक्त इथे जर त्यांचा आयडी नंबर असला बार बार रजिस्ट्रेशनचा, तर तो ठीक होईल या ठिकाणी. आय एम जस्ट होल्डिंग इट डाऊन. नंतर आय विल एक्सप्लेन वन बाय वन पॉइंट ओव्हर देअर. ठीक आहे. आय जस्ट चेंज द ऍडव्होकेट नेम. बाकी कंटेंट सेम असणार आहे. अजून यामध्ये एक सांगावं असं वाटेल की प्रत्येक ऍडव्होकेटची लिहिण्याची पद्धत वगैरे वेगळी असते. त्यामुळे कोण कशा प्रकारे लिहितो त्यावर स्वतःचा गेस नाही करायचंय. आपण जे परफेक्ट पॉइंट शोधू शकतो यामध्ये ते तेवढेच असणार आहेत, की काही करेक्शन वगैरे असू शकतील ते आपण करू शकतो त्यामध्ये. कारण की प्रत्येक व्यक्तीची लँग्वेज वेगळी वेगळी असू शकते. बट काही शब्द असू शकतील ते आपण टाळू शकतो किंवा मर्यादित शब्द वापरू शकतो. मी स्क्रोल यासाठी करत आहे की नंतर तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये आरामात चेक करू शकाल. ठीक आहे. अलाउ मी अ सेकंड, देन आय विल एक्सप्लेन दी पॉइंट्स. ओके. ही एक पर्टिक्युलर नोटीस आपण बघायचा प्रयत्न केला. नाऊ विल जस्ट ओके विथ दी सेम पार्ट. ठीक.
यामध्ये आता आपण इंडेक्स मध्ये वाचायचा प्रयत्न करू आणि यामध्ये काही चुका झाल्या असेल त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुम्ही जेव्हा एखादी लिगल नोटीस वगैरे ड्राफ्ट कराल त्यावेळेस तुम्हाला त्याची मदत वगैरे होऊ शकते. कोणताही आपण जेव्हाही लेटर हेड वगैरे बनवतो त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये एक लक्षात ठेवायचं असतं की जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो ना सनदचा तो एक तुमचा त्या लेटर हेडवर या दर्शनी भागामध्ये लिहायचा असतो, जेणेकरून तुम्ही ऑथराइज ऍडव्होकेट आहात किंवा नाहीये ते लक्षात येईल समोरच्या पार्टीला. तर तो एक पार्ट आहे, तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायला हवा, तो यामध्ये मिसिंग असणार आहे. या व्यतिरिक्त जेव्हा आपण हा एक पर्टिक्युलर पार्ट मेन्शन करत असतो, चलो हा ठीक आहे, हे मराठीमध्ये लिहिलंय. या व्यतिरिक्त यासोबत आपण लिहू शकतो रजिस्टर्ड डॉट ए डॉट डी. याचा अर्थ असतो रजिस्टर्ड एक्नॉलेजमेंट ड्यू, की बाबा आम्ही पोहोच पावतीसह किंवा नोंदणीकृत टपालाने तुमच्यापर्यंत ही नोटीस वगैरे पोहोचवली आहे. त्याचं एक्नॉलेजमेंट जे काही असेल त्याला आपण रिसिव्ह वगैरे म्हणत असतो, की एखाद्या व्यक्तीपर्यंत जेव्हाही नोटीस वगैरे पोहोचेल, ती नोटीस कशा प्रकारे कळेल आपली की त्या व्यक्तीला पोहोचलीये, की तो व्यक्ती साईन वगैरे करेल ती रिसिव्ह करायचा वेळेस. त्याचा अर्थ असा असणार आहे की त्या व्यक्तीला ती नोटीस वगैरे पोहोचली आहे. हाच एक अर्थ असणार आहे या पर्टिक्युलर सिच्युएशनचा. तर सिम्पल वे मध्ये तुम्ही असंही लिहू शकता किंवा रजिस्टर्ड ए डॉट डी हा एक पर्टिक्युलर पार्ट त्या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त सोबत तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं मेट्रो सिटीज मध्ये खास करून एखादी कंपनी असू शकते कॉर्पोरेट लेवलमध्ये जेव्हा अशा प्रकारचे लिगल नोटीस पाठवले जातात त्यावेळेस एक फिजिकल वे मध्ये सुद्धा पाठवली जाते आणि ज्या व्यक्तीला आपण पाठवत आहोत त्या व्यक्तीचा जो काही ईमेल आयडी असणार आहे त्या ईमेल आयडीला सुद्धा पाठवण्यात येतात अशा प्रकारच्या नोटिसेस. त्यामुळे रजिस्टर्ड एडी सोबत त्या ठिकाणी ईमेल सुद्धा लिहिलेलं असू शकतं. तर मग दोन्ही पार्ट आहेत ते लक्षात ठेवायचे, डिपेंड करत असणार आहे आपण कशा प्रकारे पाठवत आहोत. पण मेट्रो सिटीज मध्ये बऱ्यापैकी जे काही ऍडव्होकेट आहेत ते दोन्ही पद्धतींचा वापर करतात, जेणेकरून कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या व्यक्तीपर्यंत ती लिगल नोटीस वगैरे पोहोचू शकेल. मग या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून चलो आपण पोस्टच्या माध्यमातून समजू शकतो की एखाद्या व्यक्तीला ती लिगल नोटीस वगैरे पोहोचली असेल. बट ईमेलच्या माध्यमातून कसं कळेल आपल्याला की बाबा त्या व्यक्तीला लिगल नोटीस वगैरे पोहोचली असणार आहे, हा पण एक प्रश्न असतो. तर देअर आर सम काइंड ऑफ सॉफ्टवेअर. मी जर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर एक सेकंड मला मी तुम्हाला शो करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येतील. भविष्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता आणि एखादा क्लायंट जर त्याचा ऍड्रेस वगैरे मिळत नाहीये तर तशा प्रकारे तुम्ही लिगल नोटीस वगैरे पाठवू शकाल. Someone is trying to join the session. हे बघा तुम्हाला जेव्हाही आपण ईमेल वगैरे पाठवत असतो ना, खास करून आपल्यापैकी सर्वच लोक जवळजवळ जीमेल वगैरे वापरत असतो ईमेलच्या सिच्युएशन मध्ये. तर अशा प्रकारचे काही एक्सटेन्शन वगैरे येतात क्रोम ब्राउझर साठीचे किंवा अदर ब्राउझर साठीचे सुद्धा. ह्याला तुम्हाला फक्त
इनेबल करायचं असतं पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. हे इनेबल झाले की हे तुम्हाला कनेक्ट करायचे असतं तुमचं ईमेल सोबत. एकदा ते कनेक्ट झाले की आपण व्हॉट्सअपला जसं 2 टिक वगैरे येतात ना, तशा प्रकारचे 2 टिक त्या ठिकाणी मिळत असतात. जसं की अ, हा डाउनलोड झालं की आय विल ट्राय इट. मी तुम्हाला दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला लक्षात असेल भविष्यामध्ये. जे तुम्हाला जेव्हाही we have to allow some access to the software. त्याची लिंक वगैरे मी शेअर करून देईन, तुम्ही नंतर चेक करू शकाल. फ्री प्लॅन मध्ये होऊन जाईल, जास्त प्लॅन वगैरे विकत घ्यायची गरज नाही. वन्स ती सॉफ्टवेअर विल बी अपडेटेड, तुम्हाला या ठिकाणी शो व्हायला सुरुवात होईल तुमच्या जीमेल मध्ये खास करून. अच्छा बघा, आता हे नॉर्मल ईमेलचे हे तुम्हाला 2 टिक वगैरे दिसत आहे है ना. जसं की आय एम जस्ट गिव्हिंग यू दी एक्झाम्पल. समजा मी या ठिकाणी स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला आता ईमेलची, चलो ठीक आहे. समजा मी या ठिकाणी एका पर्टिक्युलर व्यक्तीला एक लिगल नोटीस वगैरे पाठवली. मी ठरवलं की या व्यक्तीला मला लिगल नोटीस वगैरे पाठवायची. मग या सिच्युएशन मध्ये समजा मी त्याचा ईमेल आयडी वगैरे ऍड केला या ठिकाणी. या ठिकाणी मी जे लिगल नोटीस वगैरेचा सब्जेक्ट वगैरे ऍड केला, लिगल नोटीस वगैरे. त्यानंतर मी लिगल नोटीस वगैरे अटॅच केली किंवा मी त्या ठिकाणी पेस्ट केली. दोन्ही गोष्टी आपण करू शकतो, नो डाऊट. समजा ही लिगल नोटीस मी अटॅच केली असेल, प्लीज फाइंड दी अटॅचमेंट. ठीक आहे, अशा प्रकारचं नोट वगैरे आपण लिहिलंय. त्यानंतर जेव्हाही मी असं सिंपल मेसेजेस वगैरे सेंड करतो त्यावेळेस मला ईमेल वगैरे सेंड मला नेमकं कळत नाही की कोणत्या प्रकारचा ईमेल पोहोचला आहे किंवा नाही पोहोचलाय. त्यामुळे मला बऱ्याच वेळेस काय होतं, डिजिटल वे मध्ये जेव्हाही मी कोर्टमध्ये हे सिद्ध करायचा प्रयत्न करतो की या समोरच्या व्यक्तीला तो ईमेल वगैरे पोहोचला होता, मग तो व्यक्ती बऱ्याच वेळेस डिनाय करतो कारण की त्यासमोर आपल्याकडे कोणताही असा ऑप्शन नसतो. बट असे काही सॉफ्टवेअर आहे जे की मी तुम्हाला दाखवले आता, त्याच्या मदतीने आपण जेव्हाही एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे ईमेल वगैरे सेंड केला, लिगल नोटीस सेंड केली. समजा ही लिगल नोटीस मी सेंड केली, या ठिकाणी बघा फक्त डबल टिक मध्ये दोन्हीही ब्लँक आहेत. त्यापैकी एक झालाय ग्रीन. जर तुम्हाला विजिबल नसेल तर आय एम जस्ट झूम इट आउट. ठीक आहे, हे बघा एक 2 टिक पैकी एकच टिक असणार आहे. मग जेव्हाही आपण या व्यक्तीचा ईमेल ओपन करायचा प्रयत्न करू, जसं की सिंपल वे मध्ये मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो ओव्हरऑल, जेणेकरून तुम्हाला मी दाखवू शकेल. अच्छा, ही स्क्रीन तुम्हाला विजिबल असेल. मग ह्या पर्टिक्युलर स्क्रीन मध्ये जेव्हा आपल्याला या व्यक्तीला ईमेल वगैरे पोहोचलाय, जसं की हा ईमेल वगैरे आला असेल लिगल नोटीस म्हणून,
मग समजा मी जर या ठिकाणी ही लीगल नोटीस जोपर्यंत मी ओपन करत नाही तोपर्यंत जे काही आपण पेज पाहिलं त्या ठिकाणी फक्त सिंगल टिक असणार आहे. आणि वन्स वी ओपन दी पर्टिक्युलर ईमेल त्यावेळेस त्या ठिकाणी 2 टिक वगैरे होतात आणि त्याचा अर्थ असा होतो की आपण कोर्टमध्ये हे प्रूव्ह करू शकू. भलेही त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा ऍड्रेस माझ्याकडे नव्हता तरी सुद्धा मी त्या व्यक्तीला ईमेलच्या माध्यमातून जो त्याचा ऑफिशियल ईमेल आयडी आमच्याकडे अवेलेबल होता ऍज अ एम्प्लॉयर म्हणून त्या सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तीला लीगल नोटीस आम्ही पाठवली आणि त्या व्यक्तीने ती लीगल नोटीस ओपन करून पाहिली. मग समजा आतापर्यंत ओपन केला नाहीये या ठिकाणी ईमेल वगैरे त्यामुळे आपल्या समोर फक्त सिंगल टिक वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जसे की आपण सिंपल वे मध्ये या ठिकाणी पाहतो की आतापर्यंत ईमेल ओपन केला नाहीये आपल्या समोर फक्त सिंगल टिक आहे. बट वन्स वी ओपन दी ईमेल ओव्हर देअर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला मग सिंपलची गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की हा समजा मी ईमेल ओपन केला ठीक आहे मी तो वाचला नाही वाचला ही वेगळी गोष्ट आहे. बट वन्स आय ओपन दी ईमेल मी या ईमेलला त्या पीडीएफ ला वाचून पाहिलं किंवा नाही पाहिलं हा वेगळा पार्ट आहे. बट एकदा मी काय ईमेल वगैरे ओपन केला या ईमेलला ओपन केल्यानंतर भलेही मी त्याला परत क्लोज वगैरे केला असेल तरी सुद्धा हे जे पेज असणार आहे त्या ठिकाणी आपण बघायचा प्रयत्न करत होतो त्या पेजवर आता आपल्याला नवीन रिमार्क वगैरे मिळतो. तो रिमार्क म्हणजे की या व्यक्तीने हा ईमेल वगैरे ओपन केलाय. जसं की तुमच्या समोर आता या 2 टिक वगैरे दिसत आहे विजिबल आहे तुम्हाला 2 टिक वगैरे दिसत आहे ग्रीन कलर मध्ये. हा तर याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीने ईमेल वगैरे रिसीव्ह झालाय. जसे की आपण फिजिकल फॉर्म मध्ये जे रेजिस्टर पोस्टने नोटीस वगैरे पाठवत आहोत त्यामध्ये आपण रेजिस्टर्ड एडी वगैरे लिहित असतो किंवा रेजिस्टर्ड पोस्ट पावती वगैरे लिहित असतो. त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्याला हे लक्षात येते की त्या व्यक्तीला तो जो काही प्राप्त वगैरे झाली. तशाच प्रकारे डिजिटल माध्यमातून जेव्हाही आपण ईमेलचा वापर करत असतो खास करून जीमेलचा वापर करत असतो त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन अवेलेबल होत. हा एक पर्टिक्युलर पार्ट तुमच्या समोर आता क्लिअर झाला असेल. जे काही सॉफ्टवेअर आहे एक्सटेन्शन आहे आय विल शेअर दी नेम ऑफ इट. बट अगेन आता आपण आपल्या लिगल नोटीसच्या पार्ट कडे जाऊ. या पर्टिक्युलर लिगल नोटीसच्या पार्ट मध्ये मग आता आपण बघायचा प्रयत्न करू की कशा प्रकारे या ठिकाणी बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. जसे की सिंपलचा एक ड्राफ्ट असणार आहे. जसे की आपण बघायचा प्रयत्न केला की पर्टिक्युलर लिगल नोटीस मध्ये एक टायटल क्लॉज असणार आहे. त्या टायटल क्लॉज मध्ये आपण जनरली जे काही ऍडव्होकेट वगैरे आहे त्यांची इन्फॉर्मेशन वगैरे मेन्शन करत असतो. त्यानंतर त्या माध्यमातून नोटीस पाठवणार आहोत तो पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो आणि सोबतच या ठिकाणी एक लिगल नोटीस म्हणून असा एक नाव सुद्धा लिहित असतो. मग तो एक पार्ट असणार आहे. तर या ठिकाणी तो एक पार्ट थोडासा मिसिंग असणार आहे तो आपण इन्क्लूड केला तर इट वुड बी बेटर. या व्यतिरिक्त या सिच्युएशन मध्ये नोटीस बनाम नोटीस देणार हा एक फॉर्मॅट असू शकतो. गरजेचं नाही की हा प्रत्येक फॉर्मॅट आपण वापरायला पाहिजे. प्रत्येक ऍडव्होकेटचे ड्राफ्टिंग स्किल वेगळ्या वेगळ्या असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीने वापरलं असेल तर ते वापरू शकतात. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकतात. जर नसेल वापरायचं तर तुम्ही नाही वापरणार. ठीक आहे. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये हा थोडासा पार्ट आपण सांगू शकू की जेव्हा आपण या वर्ड फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट केला त्यावेळेस थोडासा एडिटिंगचा फॉर्मॅट झाला असेल. पण जेव्हाही आपण अशा प्रकारचे लिगल नोटीस पाठवत असतो त्या सिच्युएशन मध्ये ज्या तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे असणार आहेत छोट्या मोठ्या भले का होईना त्या रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्याच्याने काय असणार आहे तुमचे क्लायंट वगैरेचं अट्रॅक्शन थोडंसं वाढू शकतं तुमचा ड्राफ्ट वगैरे पाहून. कारण की गरजेचं नसतं की प्रत्येक आपल्याकडे येणारा क्लायंट अशिक्षित असला पाहिजे. प्रत्येक क्लायंट अशिक्षित नसतो. ते बऱ्यापैकी शिकलेले असतात. बऱ्यापैकी आपल्यापेक्षा जास्त वयाने मोठे असतात. वेगळ्या वेगळ्या नोकरदारी पेशांमध्ये सुद्धा असतात बऱ्यापैकी. त्यामुळे बेटर असणार आहे की जो ड्राफ्टिंगचा ग्रॅमॅटिकल पार्ट असणार आहे तो थोडासा वेळ घेऊन जास्त घाई न करता आपण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या तर इट वुड बी बेटर. आणि त्यामध्ये त्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे तर टाळायला पाहिजे. तर तो एक पार्ट असणार आहे यामधला. जसं की या ठिकाणी स्पेस वगैरे असायला हवा होता सौ नंतरचा. यामध्ये या ठिकाणी स्पेस थोडा कमी असायला पाहिजे होता. हा एक संपूर्ण पार्ट झालाय. त्यानंतर हे जे काही पार्ट आपण लिहिलंय नेहरू थोडं साईडला गेलंय नगर वगैरे साईडला गेलंय अशा प्रकारे हे खालचा लाईन मध्ये इथून यायला हवं होतं. मग हा एक पार्ट आहे. या व्यतिरिक्त
पोस्ट तालुकामध्ये या ठिकाणी अननेसेसरी प्लसची साईन नको होती. मग तो एक पार्ट अननेसेसरी असणार आहे, तो एकदा आपण क्रॉस चेक करू शकलो असतो. या व्यतिरिक्त परत पुढचा पार्ट मध्ये नोटीस देणारा बद्दलचा जो काही पार्ट आहे यामध्ये सुद्धा थोड्याशा फॉर्मॅटच्या संदर्भामधल्या मिस्टेक असू शकतात. जसं की या ठिकाणी स्पेस वगैरे थोडं जास्त असणार आहे, या ठिकाणी स्पेस जास्त असणार आहे, हा आपण थोडासा टाळू शकतो. या ठिकाणी आपण पिन कोड वगैरे ऍड केला असतं तर इट वुड बी बेटर. तो एक पार्ट आहे. अजून आपण जो काही फॉर्मॅट बघायचा प्रयत्न केला होता त्यामध्ये फक्त आपण एवढंच मेन्शन केलं होतं की आपण ज्या व्यक्तीला पाठवत आहोत लिगल नोटीस तो एक पार्ट. यामध्ये आपण डिरेक्टली कोणत्या व्यक्तीद्वारे पाठवत आहोत हे सगळं आपण आपल्या पॅराग्राफ मध्ये मेन्शन करत असतो. मग तोही एक प्रकारचा फॉर्मॅट असू शकतो, हाही एका प्रकारचा फॉर्मॅट आहे. गरजेचं नाही की तुम्ही तशाच फॉर्मॅटमध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजे. सोबतच या ठिकाणी आपण डेट वाला पार्ट या ठिकाणी मेन्शन करू शकतो. दर्शनी भागामध्ये खाली मेन्शन केला असेल साईनच्या ठिकाणी ठीक आहे, बट या ठिकाणी आपण सुरुवातीला सुद्धा तो मेन्शन केला तर ते बरं होऊ शकतं आपल्यासाठी. मग इथपर्यंतचा पार्ट झालाय जो आपण पहिल्या टायटल क्लॉज पर्यंत पाहू शकतो. देन आफ्टर जेव्हा आपण मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करतो नेक्स्ट पार्ट कडे, त्यामध्ये हा काही जनरल पार्ट आहे तो सेम असू शकेल. बाबा आमचे पक्षकार यांनी दिलेल्या माहिती व अधिकारांमुळे आपणास खालील प्रमाणे कायदेशीर नोटीस पाठवण्यात येत आहे. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट येते येण्याप्रमाणे हा थोडासा एक ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, येत आहे लिहिलं तरी ठीक आहे, याचा अर्थ तर काही लागत नाही. तो एक पर्टिक्युलर पार्ट तुम्ही क्लॉज एक्झामिन करा पुन्हा. ठीक आहे. यामध्ये पहिला एक पार्ट आहे, आमचे पक्षकार हे वरील नमूद पत्त्यावर राहत असून अत्यंत चांगल्या स्वभावाचे व्यक्ती आहेत, कारण नोटीस घेणारे पोलीस विभागात नोकरीवर असून पोलीस स्टेशन तुपसर येथे कार्यरत आहे. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये काही मिस्टेक आहेत ते आपण अननेसेसरी करू शकतो किंवा अननेसेसरी टाळू शकतो. तो एक पहिला पार्ट म्हणजे हे आमचे जे काही क्लायंट आहे ते अत्यंत चांगल्या स्वभावाचे व्यक्ती आहेत, हा एक पार्ट आपण या ठिकाणी टाळू शकतो. अत्यंत चांगल्या स्वभावाचे व्यक्ती लिहिण्यापेक्षा आमचे पक्षकार शांत व कुटुंब वत्सल स्वभावाचे आहेत अशा प्रकारे काहीतरी जनरल लँग्वेज वगैरे वापरू शकतो. यामध्ये अननेसेसरी सेल्फ प्रेसिंग नाही करू शकत आपण प्रत्येक व्यक्तीची, कारण की तो शेवटी क्लायंट असणार आहे. ठीक आहे, आपण स्वभाव वगैरे मेन्शन करत आहोत, बट अति नाही व्हायला पाहिजे त्यामध्ये, हा एक पार्ट असणार आहे. या व्यतिरिक्त हे जे आपण डिटेल मेन्शन करत आहोत यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या संदर्भामधले की आपण नोटीस घेणारे पोलीस विभागात कार्यरत असून पोलीस स्टेशन तुपसर येथे कार्यरत आहेत. हा पण एक पर्टिक्युलर पार्ट आहे, यामध्ये थोडंसं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे आहे. या व्यतिरिक्त आपण यामध्ये सुधारणा जर केल्या तर त्या पर्टिक्युलर सुधारणा असू शकतील की बाबा आपण महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत असून सध्या पोलीस स्टेशन तुपसर येथे कार्यरत आहात. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ह्याच्याने काय होतं की जे समोरचे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आपण रिस्पेक्ट देत आहोत आणि तुमचं ड्राफ्टिंग किती खास असणार आहे ते आपण त्या ठिकाणी दर्शवून देऊ शकतो. ह्याचा एक ड्राफ्ट वगैरे आय विल शेअर इट टू यू. या ठिकाणी ऑप्शन नाही आपल्याला पीडीएफ मध्ये टाईप करता येतो संदर्भामधला, अदरवाईज आय विल शो इट टू यू. या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण पुढचा पार्ट बघायचा प्रयत्न करतो, पॅराग्राफ क्रमांक 2 वाला पार्ट, यामध्ये आपण हे वाचलं पार्ट, ठीक आहे, की आमचे पक्षकार व आपण नोटीस बनाम आपणाशी दिनांक 10/7/2018 रोजी श्री विठ्ठल लांडे यांचा घरी मुक्काम पोस्ट कांबरी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे हिंदू पद्धतीने रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला असून हा विवाह हिंदू विवाह कायदा तो 1955 अंतर्गत वैध आहे. आपल्या वैवाहिक संबंधातून 2 अपत्य नामे संभूराजे वय 4 वर्ष आणि सेकंड व्यक्ती आहेत समर्थ वय 2 वर्ष हे आहे. या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण खास करून सध्याचं जे काही हिंदू पद्धतीने रीतिरिवाजाने विवाह झाला असून यामध्ये आपण या सिच्युएशन मध्ये डिरेक्टली इथे जर विवाहाची जागा मेन्शन केली असते जसं की बाकीच्या फॉर्मॅटमध्ये असतं, गरजेचं नाही की तुम्ही तसंच मेन्शन करावं, बट ते आतापर्यंत आपण इंग्लिशवाला फॉर्मॅट जो काही पाहत असतो त्या सिच्युएशन मध्ये जे या ठिकाणी मेन्शन करतो की बाबा यांचा विवाह अमुक अमुक ठिकाणी झाला, रीतिरिवाजाप्रमाणे झाला, या सिच्युएशन मध्ये आपण या विवाहानंतर इथे मेन्शन करत असतो दंडारी की विवाहाची जागा कुठे होते आणि सोबत आपण हे पण मेन्शन करत असतो
की या व्यक्तींचा विवाह नोंदणी झाली आहे किंवा नाही. या व्यतिरिक्त हे जे मेन्शन केलंय आपण वैध आहे, या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो पर्टिक्युलरली की ह्यांचा विवाहाचं रजिस्ट्रेशन वगैरे झालंय किंवा नोंदणी वगैरे झाली. हा एक पर्टिक्युलर पार्ट आणि सोबत आपण त्या ठिकाणी मॅरेजचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जो काही असतो तो जर आपण ऍड केला तर इट वुड बी बेटर. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. या व्यतिरिक्त हा जो काही पार्ट आपण वैवाहिक संबंधातून हा लिहिलाय, हा सुद्धा आपण थोडासा प्रोफेशनल जर केला तर इट वुड बी बेटर. ठीक आहे, प्रोफेशनल संदर्भामध्ये असं असू शकतं पर्टिक्युलरली. एकतर यांची जन्मतारीख मेन्शन केली तर ठीक आहे, कारण की काय असणार आहे पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, फक्त याचबद्दल नाही बोलत आहे मी, इन जनरल बऱ्यापैकी होतं. ते ज्युनियर ऍडव्होकेट वगैरे असतात ते फक्त मेन्शन करत असतात बऱ्याच वेळेस की बाबा ह्यांचे 2 अपत्य वगैरे आहेत. तर बेटर पार्ट यामध्ये असू शकतो की सदर विवाह संबंधातून 2 अपत्ये जन्मास आलेली आहेत. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट असतो. जसं की या ठिकाणी मेन्शन आहे वैवाहिक संबंधातून 2 अपत्ये आहेत, बट सदर वैवाहिक संबंधातून 2 अपत्ये जन्मास आहेत, हा एक पर्टिक्युलर पार्ट या ठिकाणी असू शकतो. वैवाहिक संबंध बऱ्याचपैकी एक मिसकन्फ्युजन या ठिकाणी असू शकतं. बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये सेकंड मॅरेज बद्दल हा एक पर्टिक्युलर पार्ट कन्क्लूड केला जाऊ शकतो की बाबा एखाद्या व्यक्तीचं आधीच कोणतं तरी लग्न झालेलं असावं, त्यामधून त्या व्यक्तीला अपत्य असायला पाहिजे, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला लक्षात येतो. त्या व्यतिरिक्त आपण सदर जर मेन्शन केलं त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये की बाबा ह्याच विवाहातून म्हणजे सदर विवाहातून वैवाहिक संबंधातून 2 अपत्ये जन्मास आलेली आहेत, मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. हा जो शब्द असतो आपल्या वैवाहिक संबंधातून, हा एक थोडासा आपण टाळू शकतो या ठिकाणी. या व्यतिरिक्त आपण सदर वैवाहिक संबंधातून 2 अपत्ये जन्मास आलेली आहेत, हा एक प्रोफेशनल वे मध्ये पार्ट आहे, एवढं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट यामध्ये आपण बघायचा प्रयत्न केला पॅराग्राफ नंबर 3 मधल्या पार्ट मध्ये की बाबा लग्नानंतर आपण व आमचे पक्षकार हे पती पत्नी म्हणून आमचे पक्षकार यांचा राहती ग्राम कांद्री तालुका मोहाडी ठीक आहे या ठिकाणी राहत होते. आपणास नोकरी असल्याने आमचे पक्षकार यांनी आपणास नोकरीच्या ठिकाणी वास्तव करण्यास कुठलीही मनाई केली नव्हती, उलट आपणास सहकार्य करून आपणास नोकरी करण्यास प्रोत्साहित केले होते. हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. जसे की नोकरीच्या ठिकाणी वास्तव्य करण्यास कुठलीही मनाई केली नव्हती. या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो, खास करून जे आपल्या अगेन्स्ट मध्ये नाही जाणार, जसं की बाबा कोणत्याही 2 व्यक्तींच्या संबंधामध्ये ॲज अ हजबंड म्हणून मी कोण आहे, एखाद्या पत्नीला परमिशन, मग हे जे परमिशन देण्या व्यतिरिक्त, कारण की 2 व्यक्तींचं ते काही जीवन असताना सध्याच्या सिच्युएशन मधलं, ते खास करून दोघा व्यक्तींच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर डिपेंड असणार आहे. त्यामुळे सध्याच्या सिच्युएशन मध्ये हे जे काही मनाई केली नव्हती अशा प्रकारे शब्दाने वापरता आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो की बाबा आमचे पक्षकार यांनी आपणास नोकरी करण्यास सदैव सहकार्य केले असेल किंवा प्रोत्साहित केले आहे, या संदर्भामधले आपण त्या ठिकाणी पार्ट वापरू शकतो. मग हा पण एक सिनॅरिओ या ठिकाणी निघून येतो. खास करून बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये काय असणार आहे, इमोशनल जे काही शब्द असतात ना जनरली ते आपण जर टाळले, जसे की यामध्ये प्रोत्साहित वगैरे केलेलं असणार पार्ट आहे, एक थोडासा आपण जर टाळला तर इट वुड बी बेटर. त्याच्याने इमोशनल टच वगैरे त्या लिगल नोटीसला वगैरे यायला नको. बाकीचा पार्ट ठीक आहे यामधला, ठीक आहे, फक्त थोड्याशा ग्रामॅटिकल मिस्टेक असेल तर चेंज करायचं. यामध्ये हा कॉमा या ठिकाणी आलाय, यानंतर स्पेस थोडीशी जास्त आहे. तुम्ही एकदा वर्ड फॉर्मॅटिंग वाला पार्ट जर क्लिअर करून घेतला तर इट वुड बी बेटर. त्यानंतर 3 नंतर हा पुन्हा या ठिकाणी 4 वगैरे 4 यायला हवा होता, पुन्हा 1 आलाय. हे सुद्धा एकदा टाळायला हवे. ठीक आहे, या मिस्टेक्स वगैरे आहेत ह्या टाळायला हव्या. यामध्ये जो काही पुढचा पार्ट आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये की लग्नानंतर आमचे पक्षकार यांना सर्व वैवाहिक कर्तव्य व जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व भक्तीने आणि काळजीने पार पाडली आहेत. आपण नोटीस बनाम हे महाराष्ट्र पोलीस विभागात नोकरीवर असल्याने आपण नोकरीकरिता नोकरीच्या ठिकाणी वास्तव्य करीत असता आमच्या पक्षकार यांनी आपणास नोकरी कामी बाहेर राहण्याची उत्तम सोयी सुद्धा करून दिली आहे.
लग्न झाल्यापासून आपल्या बदलीच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास त्यांनी सोयी करून दिली होती. नोकरीच्या कामामुळे आपण बाहेर असता तरी सुद्धा आमचे पक्षकार यांनी सर्व 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 वैवाहिक कर्तव्ये व जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे, भक्तीने आणि काळजीने पार पाडली आहेत. तथापि कायदेशीर वैवाहिक संबंध असूनही तुम्ही दिनांक 1/12/2025 पासून कोणत्याही वाजवी कारणाशिवाय किंवा औचित्याशिवाय जाणून बुजून आमचे पक्षकारांपासून नोकरीच्या ठिकाणी राहत आहात. परंतु आमचे पक्षकार यांच्यासोबत कोणतीही वैवाहिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडत नाहीत, म्हणून सदरचे कायदेशीर नोटीस पाठवणे आम्हास भाग पडले आहे. या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये एक छोटासा शब्द या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. तो म्हणजे प्रामाणिकपर्यंत ठीक आहे, आपण समजू शकतो हा भक्तीवाला एक पार्ट आहे. हा लिगल ड्राफ्टिंग मध्ये सहसा वापरत नाही. ठीक आहे, यामध्ये सुधारणा आपण करू शकतो की बाबा जनरली प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडली आहेत. हा एक पार्ट आपण ऍड करू शकतो. जसं की हा भक्ती आणि काळजी हा थोडासा इमोशनल टच वगैरे होतो. तर लिगल ड्राफ्टिंग वाल्या पार्ट मध्ये जे इमोशनल टच वाले शब्द असतात जनरली ते थोडे टाळायला हवे. ठीक आहे, नवीन ड्राफ्ट असू शकेल, बट ते टाळले तर इट वुड बी बेटर. या व्यतिरिक्त जाणून बुजून हा एक शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला असणार आहे. ओके, हा जाणून बुजून शब्दाऐवजी अल्टरनेटिव्ह शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो की बाबा कोणतेही रास्त कारण नसताना किंवा बाबा कोणतेही ठोस कारण नसताना हा जाणून बुजून वाला शब्द सुद्धा बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये लिगल ड्राफ्टिंगच्या पार्ट मध्ये, खास करून मराठी ड्राफ्टिंगच्या पार्ट मध्ये जनरली सेफ म्हणून वापरला जात नाही. हा थोडासा बेटर पार्ट आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. कोणतेही रास्त कारण नसताना हा थोडासा लिगली सेफ आहे. यावर जास्त करून ऑब्जेक्शन वगैरे येत नाही. जसं की जे आर्ग्युमेंट वगैरे आपण करत असतो त्या आर्ग्युमेंट वाल्या पार्ट मध्ये ठीक आहे. जसे की आपण डेलिबरेटली शब्द वगैरे वापरतो जाणून बुजून वाला एखाद्या आर्ग्युमेंट मध्ये, पण तोच आपण ड्राफ्टिंग वाल्या पार्ट मध्ये जनरली वापरत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतं तरी वेगळे अल्टरनेटिव्ह शब्द वगैरे वापरू शकतो. तो बेटर पार्ट असणार आहे या ठिकाणी की आपण हे शब्द थोडेसे कमी करू शकतो या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. या व्यतिरिक्त यामध्ये काही पार्ट असणार आहे. हा एक पार्ट येतो या पॅरामध्ये. जसं की हा पॅराग्राफ नंबर नंतर चेंज करावा लागेल तुम्हाला. एक नंतर पुन्हा 2 येते. हा 5 वगैरे असायला हवा होता. या व्यतिरिक्त हा एक पार्ट आहे की आमचे पक्षकार हे फॅब्रिकेशनचे काम करत असताना त्यामुळे त्यांना बाहेर गावी जाण्यास काम करण्यास जावे लागते. या ठिकाणी कॉमा वगैरे आला असता तर इट वुड बी बेटर. फुल स्टॉप कुठे द्यावा एक तुम्हाला समजावं लागेल यामध्ये, किंवा कॉमा कुठे द्यावा जेणेकरून कुठेतरी फुल स्टॉप असायला पाहिजे त्या संपूर्ण सेंटेन्स मध्ये. नाहीतर डिरेक्टली सेंटेन्स या ठिकाणी संपत आहे. तो एक पार्ट आहे. यामध्ये अजून एक पार्ट आपण ऍड करू शकतो. यामध्ये जर इन्कम सोर्स जर आपण मेन्शन नाही केला ना तरी ठीक असतं. बऱ्याच वेळेस अननेसेसरी ऍड नाही करायचं. जर ऍड केलाच असेल तर ठीक आहे. यामध्ये उदरनिर्वाहासाठी खासगी व्यवसाय वगैरे करतात हे आपण एक मेन्शन करू शकतो. हे का आपण जनरली मेन्शन केलं जातं किंवा सिनियर ऍडव्होकेटद्वारे का असं मेन्शन केलं जातं जनरली, जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा मेंटेनन्स वगैरे वाला पार्ट येतो ना, मेंटेनन्स वगैरे जेव्हा कोर्ट वगैरे मध्ये ठरवलं जातं, ठीक आहे या ठिकाणी त्यांचं फॅब्रिकेशनचं काम असेल तेवढा इन्कम सोर्स नसू शकेल त्यांचा, केवळ तेवढी कमाई नसेल, बट काही प्रकारचे इन्कम सोर्स वगैरे असतात, नोकऱ्या वगैरे असतात त्यामध्ये मोठी इन्कम त्या नावावरूनच दिसत असते त्या प्रोफेशनवरून. तर बेटर तुम्ही जेव्हाही लिगल नोटीस वगैरे ड्राफ्ट कराल त्यामध्ये जर तुम्ही मेन्शन केलं त्या ठिकाणी की बाबा या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये की बाबा आमचे पक्षकार हे उदरनिर्वाहासाठी एखादा खासगी व्यवसाय वगैरे करतात किंवा खासगी नोकरी वगैरे करतात, तर हे थोडंसं बेटर ठरू शकतं. जेणेकरून भविष्यामध्ये बरेच काय होतं जेव्हा स्ट्रॅटर्जी आपण बनवतो, जसे की तुम्ही हजबंडच्या साईडने वकील वगैरे असाल आणि जेव्हा पत्नी मेंटेनन्स वगैरे मागत असते त्या सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की नोकरी जर मेन्शन नसली ना तर जे ऍडव्होकेट आणि ते हजबंड वगैरे मिळून ना ते नोकरीमध्ये जे काही इन्कम सोर्स वगैरे असतो तो कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळेस हे हजबंड वगैरे नोकरी वगैरे पण चेंज करत असतात.
मग तो पण एक पार्ट येतो. या व्यतिरिक्त जे इन्कम असणार आहे त्या इन्कम मध्ये काही पार्ट ते दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करतात, एखादा पार्टनरशिप फर्म वगैरे असली. मग त्याच्याने काय होतं, त्यांचं सोर्स ऑफ इन्कम मध्ये जी काही इन्कम ते कमवत असते ती थोडीशी कमी सुद्धा होते भविष्यामध्ये. आणि मग नंतर ती कमी असलेली जी काही अमाऊंट त्यांना मिळते कमीवाली, ती कोर्टमध्ये प्रूव्ह वगैरे करून हे मेन्शन करत असतात त्या ठिकाणी की बाबा आमचा इन्कम सोर्स एवढाच आहे, त्यामुळे आम्ही यांना एवढा मेंटेनन्स वगैरे देऊ शकत नाही. मग तोच एक नेसेसरी कारण असू शकेल या ठिकाणी, की जोपर्यंत आपल्याला तेवढी गरज वाटत नाही की ते त्यांचं प्रोफेशन जे काही असेल ते मेन्शन करायचं. जसं की या ठिकाणी कमी इन्कम सोर्स आहे त्या ठिकाणी चालून जाईल त्या ठिकाणी. बट जर तुमचे असे क्लायंट असेल त्यांचा हायर इन्कम सोर्स मध्ये येतात, तर इट वुड बी बेटर की तुम्ही ते मेन्शन नका करू. फक्त मेन्शन करा ते खासगी व्यवसाय वगैरे करतात, खासगी नोकरी पेशामध्ये आहेत वगैरे वगैरे. तर तो पार्ट आपल्यासाठी या ठिकाणी बेटर वगैरे ठरू शकेल. या व्यतिरिक्त सध्याचा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. अलाउ मी अ सेकंड. यामध्ये ठीक आहे, हा आमचे पक्षकार यांचे गाव. अच्छा ठीक आहे, हे यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. वी कॅन अलाउ दी सेम. यामध्ये ठीक आहे, हा एक नंबर चेंज करावा लागेल सेम, की आपण पोलीस सेवेत कार्यरत असूनही आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या पालन पोषणासाठी कोणतेही आर्थिक सहाय्य करत नाही. या ठिकाणी बरंच स्पेस येईल. आमचे पक्षकार स्वतःच्या मर्यादित उत्पन्नातून मुलांचे पालन पोषण करीत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण झालेला आहे. तरी मुलांच्या पालन पोषणासाठी दोन्ही पालक जबाबदार असून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने सहकार्य करणे कायदेशीर व नैतिकदृष्ट्या आवश्यक आहे. या उलट आपले पक्षकार यांनी इतरांसोबत खोट्या गोष्टी सांगून बदनामी करीत असता व वारंवार आमचे पक्षकार यांचे आर्थिक परिस्थितीवरून अपमान करीत असता आमचे पक्षकार यांनी वेळोवेळी कौटुंबिक जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये अजून एक पार्ट येतो की कोणतेही आर्थिक सहाय्य करत नाही. हा एक पर्टिक्युलर पार्ट या ठिकाणी मेन्शन करण्यात आला आहे. ठीक आहे, कोणतेही आर्थिक सहाय्य सहकार्य करत नाही. हा जो काही पार्ट असतो खास करून अशा प्रकारचे पार्ट जेव्हा आपण मेन्शन करतो, यामध्ये हे थोडंसं प्रूफ जर नसला आपल्याकडे ते थोडंसं रिस्की वगैरे असू शकतं. कारण की एखाद्या व्यक्तीला एखादी लिगल नोटीस पाठवणं, त्यामध्ये रॉंग साईड जर तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीने लिगल नोटीस पाठवली, त्यामध्ये चुकीचे ॲलिगेशन केले, तर समोरचा पक्षकार जो काही आहे तो पक्षकार तुमच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन वगैरे क्रिमिनल ऍक्शन वगैरे घेऊ शकतो. कारण की यू आर सेंडिंग दी लिगल नोटीस. लिगल नोटीसचा अर्थ असणार आहे ती ऑफिसर ऑफ द कोर्टने पाठवलेली आहे. त्यामुळे ऍज अ ऍडव्होकेट म्हणून ही माझी जबाबदारी असते की प्रत्येक गोष्टींना व्यवस्थितपणे चेक केल्या पाहिजे. आणि जर मी अननेसेसरी प्रूफ व्यतिरिक्त फक्त क्लायंटचं सांगण्याने अशा प्रकारचं काही स्टेटमेंट केलं किंवा कोणतेही आर्थिक सहाय्य करत नाही, मग ह्याचं काही प्रूफ आहे का माझ्याकडे की कशाही प्रकारे ते सहाय्य करत नाहीये, मग तो एक पार्ट त्या ठिकाणी निघून येतो. मग हे सहाय्य त्यांनी कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे हा सुद्धा एक प्रश्न असतो, की त्यांनी ते पैसे बँकमधून हजबंडच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला हवे का, की ते कॅशमध्ये काढून मुलांना सांभाळ करायला हवा किंवा ते सहकार्य वगैरे करायला पाहिजे. मग तो पण एक पार्ट येतो. तो बेटर पार्ट असणार आहे यामध्ये. काही जर प्रूफ नसले आपल्या क्लायंटकडे तर थोडासा इमोशनल वाला पार्ट आपण टाळायला पाहिजे. या व्यतिरिक्त अशा प्रकारचे आपण जर स्टेटमेंट करत असू तर थोडेफार प्रूफ वगैरे आपण काढून ठेवायला हवे. ठीक आहे, आपल्याकडे सध्या प्रूफ नाहीये, पण जेव्हाही आपण स्टेटमेंट वगैरे करू त्यावेळेस असे छोटे मोठे प्रूफ आपण काढू शकू, की बाबा हे बघा एवढे खर्च वगैरे लागतो घराचा, कुटुंबाचा, उदरनिर्वाहाचा, आणि या महिलेद्वारे किंवा या पत्नीद्वारे कोणताही खर्च पुरवण्यात आलेला नाहीये. तुम्ही त्यांचं बँक स्टेटमेंट वगैरे जर काढलं त्या संदर्भामध्ये तर तो एक पार्ट बरा होऊ शकेल तुमच्यासाठी, की त्यांचं बँक स्टेटमेंट आपण दाखवलं कोर्ट समोर आणि त्यामधून आपण मेन्शन केलं की बघा यामधून कोणत्याही डिडक्शन ऑफ अमाऊंट वगैरे झाले नाहीये, डेबिट ऑफ अमाऊंट झाले नाहीये, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य वगैरे करत नाहीये. तो एक पार्ट त्या ठिकाणी असू शकतो. या व्यतिरिक्त मुलांच्या संगोपनेकरिता अपेक्षित प्रमाणात आर्थिक सहाय्य करत नाही, हा पण एक पार्ट त्या ठिकाणी
आपण मेन्शन केला याच्या व्यतिरिक्त तर इट वुड बी बेटर की बाबा हे संपूर्ण कोणतेही आर्थिक सहाय्य करत नाही, हे संपूर्ण न लिहिता फक्त मुलांच्या संगोपनासाठीच अपेक्षित प्रमाणात आर्थिक सहाय्य करत नाही. कारण की आर्थिक सहाय्य करत नाही याचा एक मिनिंग हा सुद्धा असतो की सर्व खर्च त्यांनीच करायला हवं. त्यामुळे बेटर फक्त आपण मेन्शन करायला हवं की बाबा जे काही मुलं असणार आहे यांच्या संगोपनासाठी एक पुरेसा खर्च किंवा अपेक्षित प्रमाणात आर्थिक सहाय्य त्यांनी करायला हवं किंवा ते आर्थिक सहाय्य सहकार्य करत नाहीत हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. डिपेंड करत असणार आहे ऍडव्होकेटची ड्राफ्टिंग कशी आहे. मी जे सांगत आहे ते प्रत्येक केससाठी लागूच असायला पाहिजे गरजेचं नाही. बट इट वुड बी बेटर तर लागू झालं तर चांगली गोष्ट आहे. या व्यतिरिक्त इतरांजवळ खोट्या गोष्टी सांगून बदनामी वगैरेचा हा एक थोडासा पार्ट आहे यामध्ये. आपण जर एक स्पेसिफिक इन्सिडेंट जर मेन्शन केला, ठीक आहे, हा जर स्पेसिफिक इन्सिडेंट जर मेन्शन केला की बाबा या अमुक अमुक दिवशी अमुक अमुक ठिकाणी तुम्ही या खोट्या गोष्टी वगैरे या व्यक्तीला सांगत होत्या, त्याचे विटनेस जर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केले तर ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य देईल असं स्टेटमेंट देण्यासाठी. कारण की फक्त आपण हे सांगावं या ठिकाणी की बाबा आपल्या पक्षकाराच्या विरुद्ध तुम्ही अशा खोट्या प्रकारच्या गोष्टी सांगत आहात, त्यामुळे त्यांची बदनामी वगैरे होते, तर हे थोडं अननेसेसरी होऊ शकेल. या व्यतिरिक्त हे जेव्हाही स्टेटमेंट आपण मांडू तर कोणत्या व्यक्तीकडे आपण अशा प्रकारचं स्टेटमेंट वगैरे देत आहोत ह्याचा एक स्पेसिफिक इन्सिडन्स जर आपण त्या ठिकाणी मेन्शन केला तर इट वुड बी बेटर. मग हा पण एक पार्ट आहे जो आपण लक्षात ठेवायला हवा. या व्यतिरिक्त अजून काही पार्ट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. ओके, की आमचे पक्ष हा नंबर तर ठीक आहे, हा पुन्हा चेंज करावा लागेल की आमचे पक्षकारांचा छोटासा परिवार आहे. या ठिकाणी फुल स्टॉप वगैरे येईल. ज्यात आई ह्याच आहेत. अच्छा, या ठिकाणी पुन्हा गडबड आहे. ठीक आहे. लग्न झाल्यापासून आपण कधीच त्यांच्याशी प्रेमाने बोलत नाही वा कुठलाही कौटुंबिक समन्वय साधत नाही. उलट आमचे पक्षकार यांचे आईचा तिरस्कार करीत असतात. ठीक आहे. या व्यतिरिक्त तिरस्कार व्यतिरिक्त ना आपण एक काही शब्द वापरू शकतो. हा थोडासा इमोशनल वाला पार्ट असून जाईल. या व्यतिरिक्त आपण मेन्शन करू शकतो, की बाबा कौटुंबिक समन्वय राखण्यास थोड्या अडचणी निर्माण वगैरे झाल्या. अशा प्रकारचं काहीतरी आपण वापरू शकतो. ॲज कंपेअर टू की बाबा तिरस्कार करीत असता वगैरे. हे थोडासा इमोशनल वाला पार्ट होऊन जातो. त्या व्यतिरिक्त थोडंसं कोडचा लँग्वेज जर वापरण्याचा प्रयत्न केला, लीगल लँग्वेज खास करून, तर इट वुड बी बेटर. मराठीमध्ये लीगल लँग्वेजचं चांगलं बुक अवेलेबल तर नाहीये, बट असलं तर आय विल शेअर इट टू यू, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत वगैरे होऊ शकेल सर्वांना. एक शब्दार्थाचं बुक आहे मराठीमध्ये, तर ते शब्द वगैरे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकाल त्याच्या संदर्भामधले. कारण की इमोशनल वाला पार्ट खास करून मराठी लँग्वेज मध्ये तर नसतोच आणि इव्हन जे इंग्लिश वाला ड्राफ्टिंग मध्ये सुद्धा नसतो. बट काही पार्ट इंग्लिश मध्ये वापरला जातो जनरली, बट मराठीमध्ये जनरली तो टाळायला पाहिजे. या व्यतिरिक्त अजून एक पार्ट आहे, सून म्हणून कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही. हा पण एक थोडासा सोशल ओपिनियन सारखा वाटू शकतो हा पर्टिक्युलर शब्द. तर बेटर आहे की या व्यतिरिक्त थोडं वेगळे पार्ट आपण जर ऍड केले. हा अननेसेसरी पार्ट वाटेल. सून म्हणून असं कोणताही जबाबदारी पार पाडली नाहीये. खरं तर सून म्हणून अशी कोणतीही जबाबदारी नसते जनरली. लिगली तर नसते काही. वन्स यू मॅरिड विथ युअर हजबंड ना, तुमचं आणि तुमच्या हजबंड मध्येच काही ना काही घेणं देणं आहे. इट वुड बी बेटर की तुमच्या जे काही पत्नी असू शकतील त्या तुमच्या नातेवाईकांशी व्यवस्थितपणे बोलत आहेत, तुमच्या वडिलांशी, तुमच्या आईशी व्यवस्थितपणे बोलत आहेत, त्यांचा तिरस्कार वगैरे करत नाही, हा एक वेगळा पार्ट. तो त्यांचा आणि त्या दोघांचा संबंधांमधला असणार आहे. बट जनरली सिच्युएशन अशी असणार आहे की सून म्हणून अशी कोणतीही जबाबदारी कायद्यानुसार नसणार आहे. कोणताही कायदा हे म्हणत नाही की बाबा अशा प्रकारे जबाबदारी एक सून म्हणून वगैरे पार पाडली पाहिजे. तो हा एक पार्ट थोडासा आपण बघू शकतो इमोशनल न होता. ठीक आहे, हा एक पार्ट आहे. यू जस्ट हॅव टू
remove this particular part. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट आपल्या समोर येतो. ठीक आहे. दिनांक 19/4/2026 रोजी आमचे पक्षकार ह्यांचे आईचा कुठलाही कारण नसताना वाईट शिव्या दिल्या व बोलले की तू व तुझ्या मुलाला जे बनते ते करून घ्या, मला ह्याच्या सोबत नांदायचे नाही. आपण क्षुल्लक कारणावरून नेहमी वाद घालत असता व आपल्या मुलांना मारहाण करत असता. आपले दोन्ही मुले तुमच्यासोबत राहत असताना मला हे मूल नको आहे, आपले मुले घेऊन जा असे सारखे बोलून कुठलीही जबाबदारी पार पाडत नाही. यामध्ये ना हे थोडस नॅचरल वाला पार्ट जर आपण ऍड केला ना, तर हे जे काही इन्सिडेंट्स आहे ना या ठिकाणी वाईट शिव्या दिल्या, हा जो काही पार्ट आहे, ह्याची तारीख तर मेन्शन केली आहे आपण या ठिकाणी की बाबा 19/एप्रिल 2026 रोजी आमचे पक्षकार यांच्या आईचं कोणतंही कारण नसताना वाईट शिव्या दिल्या व बोलले की ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट. या ठिकाणी जर आपण काही इन्सिडन्स जर मेन्शन केला असता तर इट वुड बी बेटर, कारण की या पर्टिक्युलर पॅराग्राफ मध्ये ना विटनेस पण नाहीये आणि एखादा एव्हिडन्स पण नाहीये. जर ठेवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो जनरली. समजा माझ्याकडे कोणता तरी इन्सिडन्स वगैरे द्यायचा नाहीये मला ठोस मध्ये, किंवा मला त्या ठिकाणी कोणता पुरावाही नाहीये, माझ्याकडे कोणता एव्हिडन्स नाहीये, माझ्याकडे कोणताही विटनेस नाहीये, साक्षीदार नाहीये, तर अशा जनरल सिच्युएशन मध्ये आपण हे मेन्शन करू शकतो की बाबा दिनांक 19/4/2026 रोजी वाद निर्माण झाला होता. अशा प्रकारे आपण न्यूट्रल वर्डिंग वापरू शकतो की बाबा या पर्टिक्युलर वादामुळे शिव्या वगैरे दिल्या गेल्या होत्या. मग आपण नाही मेन्शन प्रकारचा वाद होता ते सुद्धा त्या ठिकाणी चालू शकतं. पण जेव्हा आपण अशा प्रकारे मेन्शन केलं एक पर्टिक्युलर तारीख आणि डिरेक्टली सांगितले की शिवीगाळ वगैरे झाली, मग ह्याचा संबंध थोडासा लांब लांब असू शकतो. या दोन्ही गोष्टी कनेक्टेड वाटत नाही. तो बेटर पार्ट एक असणार आहे या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये की एकतर तुम्ही इव्हिडन्स वगैरे असेल तर तो इव्हिडन्स त्या ठिकाणी मांडा, विटनेसेस काही असले तर ते विटनेसेस मांडा, इन्सिडेंट्स काही असले तर इन्सिडेंट्स मांडा. नाहीतर सोप्या भाषेत त्या ठिकाणी मेन्शन करायचं अमुक अमुक तारखेला अशा प्रकारचा वाद निर्माण झाला आणि त्या वादामधून अशा शिव्या वगैरे दिल्या गेल्या. त्याच्याने काय होतं की हे जे कुठलंही कारण नसताना हा जो काही पार्ट आहे ना, कुठलंही कारण नसताना असं कुणी शिव्या वगैरे तर देणार नाहीये जनरली. त्या ठिकाणी आपण वाद वगैरे थोडासा मेन्शन केला तर इट वुड बी बेटर. थोडस लिगल लँग्वेजच्या पद्धतीने ते आपल्यासाठी सोपं वगैरे असू शकेल. ह्याच्याने काय होतं, एक न्यूट्रल वे मध्ये आपण फसतही नाही की मी इन्सिडेंट बद्दल डिरेक्टली बोलतही नाहीये आणि मला जे बोलायचे मी ते लिहून जातो. तो एक पार्ट त्या ठिकाणी असू शकतो. या व्यतिरिक्त अजून एक पार्ट येतो या ठिकाणी, हे हे क्षुल्लक कारणावरून मुलांना मारहाण करत असता. हे दिस इज अ काइंड ऑफ सिरियस अलिगेशन जनरली. मग जर प्रूफ नसेल आपल्याला ह्याच्यामध्ये की बाबा तुम्ही मुलांना वगैरे मारत आहात, तर भविष्यामध्ये ना या लिगल नोटीसचा वापर डिफेमेशन केसेस मध्ये वापरता येऊ शकतो. जर या ठिकाणी व्हिडिओ वगैरे असला तर इट वुड बी बेटर की बाबा मुलांना मारहाण करतानाचे व्हिडिओ वगैरे आहेत, तर इट वुड बी बेटर की आपण मेन्शन केलाय तो पॉइंट. कुणी विटनेसेस वगैरे असले की बाबा हा या विटनेसेस समोर या मुलांना वगैरे मारहाण झाली आहे, तरी आपण समजू शकतो. बट एखाद्या मी ह्या केससाठी नाही बोलत आहे, एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जर मारहाण बद्दल आपण बोलत आहोत तर इट वुड बी बेटर. इट इज अ काइंड ऑफ सिरियस अलिगेशन आणि जर प्रूफ नसल्यास तर हा एक पर्टिक्युलर पार्ट मेन्शन करायचा नाहीये, कारण असे पर्टिक्युलर पार्ट मेन्शन केले आपण तर इन फ्युचर डिफेमेशनचे इश्यू वगैरे येऊ शकतात. कारण की लिगल नोटीस इज अ काइंड ऑफ लिगल डॉक्युमेंट म्हणून ते वापरलं जाऊ शकतं भविष्यामध्ये. बिकॉज यू आर आस्किंग समथिंग फ्रॉम अपोनेंट पार्टी, दॅट मीन्स की तुमच्याकडे काही ना काही पुरावे आहेत. आणि जर पुरावे आहेत म्हणून तुम्ही काहीतरी विचारत आहात किंवा काहीतरी मागणी करत आहात आणि विदाऊट एनी पुरावा, विदाऊट एनी इव्हिडन्स वगैरे जर तुम्ही मागणी करत असाल, मीन्स यू आर अननेसेसरी हॅरेसिंग अपोजिंग पार्टी. मग ती अपोजिट पार्टीकडे पण त्याच्या रिमेडीज आहेत लिगल, तो तुमच्या विरोधात डिफेमेशनच्या केसेस मध्ये जाऊ शकतो. हा पण एक पार्ट आहे जो आपण या ठिकाणी थोडासा टाळू शकतो. या व्यतिरिक्त
अजून काही पार्ट असू शकेल यामधला, की बाबा की आपण लिगल नोटीस बनाम तापट व रागीट स्वभावाचे असल्याने आमच्या पक्षकारांचा लग्नानंतर त्रास देत होते. इथे परत कॉमा वगैरेचा पार्ट येईल तरी सुद्धा आमचे पक्षकार निगूटपणे संसार सुखाने थाटण्याकरिता समजदारीने सर्व सहन करीत होते व आपण नोटीस बनाम आपल्या वागणुकीत कसलाही बदल करीत नाही. आमचे पक्षकार हे शांत व चांगल्या स्वभावाचे असताना सुद्धा आपण नोटीस बनाम यांच्याशी वाद घालत होते तरी सुद्धा ते समजूत काढून प्रेमाने राहत होते. यामध्ये रागीट आणि हा जो तापटवाला पार्ट आहे ना, थोडासा जर आपण टाळला यामध्ये, तर वर्तणुकीबद्दल आपण बोलू शकतो, की बाबा वर्तनामुळे वारंवार वैवाहिक वाद निर्माण होत होते. अशा प्रकारचे एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो ऍज कम्पेअर टू की बाबा पर्सॉनिफिकेशन वाला पार्ट असतो ना, तो अ, अतिशयोक्ती वगैरे त्याला आपण म्हणू शकतो एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये खास करून. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन वगैरे करत असतो. त्या सिच्युएशनला खास करून ड्राफ्टिंगवाल्या पार्टमध्ये जर आपण टाळलं तर इट वुड बी बेटर. ते मूव्हीजच्या डायलॉगमध्ये वगैरे ठीक वाटतं, बट लीगल नोटीसच्या पार्टमध्ये, लीगल डॉक्युमेंट्सच्या पार्टमध्ये थोडंसं अननेसेसरी होतं. त्यामुळे हे त्रास वगैरे देत होते किंवा रागीट स्वभाव वगैरेला पार्टच्या जागेवर आपण आपल्या वर्तनामुळे वारंवार वैवाहिक वाद निर्माण होत होते. अशा प्रकारचे काही सिंपल लँग्वेज किंवा लीगल लँग्वेज आपण वापरू शकतो ऍज कम्पेअर टू जे इमोशनल करणारे जे काही शब्द आहेत. या व्यतिरिक्त हा एक पर्टिक्युलर पार्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. हा पार्ट ज्यामध्ये आमचे पक्षकार यांना लग्नानंतर त्रास देत होते तरी सुद्धा आमचे पक्षकार निमूटपणे संसार सुखाने थाटण्याकरिता समजदारीने सर्व सहन करत होते. यावेळी हे थोडासा इमोशनल वाला पार्ट होता तो, की बाबा मी एखादं नॉवेल वगैरे लिहिते अशा प्रकारचा एक पार्ट होऊन जातो. या व्यतिरिक्त यामध्ये आपण मेन्शन करू शकतो, की बाबा वैवाहिक संबंध टिकवण्याचा ते प्रयत्न करीत होते. हा एक पर्टिक्युलर पार्ट जर आपण मेन्शन केला तर इट वुड बी बेटर. जसं की हे एवढं इमोशनल वगैरे होऊन न लिहिता आपण डिरेक्टली लिहू शकतो, की बाबा आमचे पक्षकार वैवाहिक संबंध टिकवण्याचा प्रयत्न करीत होते. मग हा एक पार्ट आहे जो आपण या ठिकाणी मेन्शन वगैरे करू शकतो. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट मध्ये, की आपला कोणत्याही वैध कारणाशिवाय आमच्या पक्षकाराच्या समाजातून बाहेर पडला आहात. ही लाईन थोडीशी कन्फ्युजिंग आहे. समाजातून बाहेर पडला आहात याचा अर्थ काय होतो? आणि तुमचं वैवाहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत आहात, हे आपण नाही ठरवू शकत हा पार्ट. समाजातून बाहेर वगैरे पडला आहात, हे कुणीही ठरवू शकत नाही जनरली. कोणत्याही सिच्युएशन मध्ये समाज कशा प्रकारे समाजातून बाहेर पाडलं जातं, कारण की ते एव्हिडन्सली प्रूव्ह होत नाही जनरली. ना ते आपण सिद्ध करू शकतो. एकतर आपण ते सिद्ध जरी करायला गेलो तरी डिस्क्रिमिनेशनचा एक वेगळा पार्ट आपल्यावर लागू होईल. त्यामुळे ते अननेसेसरी पार्ट होऊ शकतो. त्यामुळे ही थोडीशी लाईन कन्फ्युजिंग आहे. तर हा एक पार्ट आपण डिलीट करू शकतो या ठिकाणी. टाळू शकतो हा एक पर्टिक्युलर पार्ट. या व्यतिरिक्त अच्छा, वैवाहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहात त्यामुळे आमचे पक्षकार यांना व आमचे मूल बाळ यांना प्रचंड मानसिक त्रास आणि त्रास होत आहे. हा सुद्धा एक पार्ट आपण टाळू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. हा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे एवढं आपण लिहिलं तर इट वुड बी बेटर. अदरवाईज हे टोटली अनप्रोफेशनल ड्राफ्टिंग होईल. त्रास अशा प्रकारे आपण मेन्शन नाही करू शकत जनरली. जसं की तारीख पे तारीख हे आर्ग्युमेंट आपण कोर्टमध्ये नाही करू शकत. ते मूव्हीमध्येच बरं वाटतं. त्यामुळे हे जे थोडंसं इमोशनल वाला पार्ट आहे ना, मानसिक त्रास जो काही आहे, हे थोडं अनप्रोफेशनल ड्राफ्टिंग वगैरे होईल आणि हा पार्ट थोडासा टाळा. या व्यतिरिक्त जनरली मेन्शन करा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढं लिहिलं तरी ठीक आहे. पुढचा पार्ट आपल्या समोर आहे तो म्हणजे आमचे पक्षकार यांनी आपली मानसिक समजूत काढण्यासाठी बैठक घेऊन घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले आणि तुम्हाला सहवास पुन्हा सुरू करण्याची आणि तुमच्या वैवाहिक कर्तव्याची पूर्तता करण्याची विनंती केली, परंतु तुम्ही अशा विनंतीचे पालन करण्यास नकार दिला आहे. यामध्ये अजून आपण हे बैठकवाला पार्ट आहे ना, बैठक घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले. या ठिकाणी जर आपण
कोणाच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली किंवा कोणत्या तारखेला झाली हे जर मेन्शन केलं तर इट वुड बी बेटर. जेणेकरून त्या व्यक्तींना आपण कोर्टमध्ये बोलवू शकतो त्या सिच्युएशन मध्ये. तर ही केस कोर्टमध्ये गेलीच तर की बाबा या अमुक अमुक दिवशी ही बैठक झाली होती, या बैठकीमध्ये काय झालं, काय निष्पन्न झालं, त्यामधून काय ठराव वगैरे मांडला या मोठ्या व्यक्तींनी, तर त्या ठिकाणी फक्त बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त कोणत्या तारखेला बैठक झाली आणि कोण उपस्थित होते हे किंवा कोणत्या ठिकाणी ते बैठक झाली, तर इट वुड बी बेटर. हा एक चांगला पार्ट या ठिकाणी असू शकेल. या व्यतिरिक्त की आपले वर्तन हे त्याग करण्यासारखे आहे आणि आमच्या पक्षकारांचे नैतिक आणि सहवासाच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. यामध्ये आपण त्याग करण्यासारखे हा शब्द न वापरता दंडाली हे सांगू शकू. आपण थोडं इमोशनल होऊन जातो ना, त्याग वगैरे, बलिदान वगैरे, भक्ती वगैरे, त्रास वगैरे. या व्यतिरिक्त आपण मेन्शन करू शकतो यामध्ये की बाबा वैवाहिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे. अशा प्रकारे जर आपण पर्टिक्युलर पार्ट वापरला तर इट वुड बी बेटर. आपले वर्तन हे वैवाहिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे. या व्यतिरिक्त फायनल पार्ट आहे तरी आपण नोटीसद्वारे सूचित करण्यात की वनामध्ये कायदेशीर सूचना मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत व ताबडतोब आपला संसार सुखाने धंदावयास सुरुवात करायला हवी. हा एक पार्ट थोडासा अननेसेसरी होईल. या व्यतिरिक्त आपण लिहू शकतो, या ठिकाणी मेन्शन करू शकतो की वैवाहिक सहजीवन पुन्हा सुरू करावे. ठीक आहे, इथपर्यंत हे मेन्शन करू शकतो आपण. एवढं सुखाने संसाराने असं काही नसतं. हा थोडा इमोशनल पार्ट होऊन जाईल. कोणतंही लग्न डायरेक्टली असं सुखाने वगैरे नाही होत, जनरली लिगल नोटीसच्या पार्ट मध्ये तरी. त्यामुळे हा एक अननेसेसरी पार्ट असेल, वैवाहिक सहजीवन पुन्हा सुरू करावे. हा एक पार्ट आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट आहे, परत येणे शक्य नसल्यास मुलांच्या पालन पोषणासाठी दरमहा रक्कम देण्यास लेखी संमती द्यावी. मुलांचा शिक्षण आरोग्य खर्चात सक्रिय सहभाग घ्यावा. असे न केल्यास आमचे पक्षकारे आपल्या विरुद्ध हिंदू विवाह कायदा 1955 कलम 9 किंवा संबंधित वैयक्तिक कायद्यानुसार योग्य तरतूद अंतर्गत सक्षम न्यायालयात वैवाहिक हक्काच्या याचिका करीत असतील. अशा परिस्थितीत सर्व खर्च, जोखीम, जबाबदारी आणि त्यांचे होणारे परिणाम यांची सर्वस्वी जबाबदार राहील करिता ही नोटीस. यामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते. यामध्ये सेक्शन 9 वाल्या नोटीसला हा थोडासा पार्ट वीक करतो, परत येणे शक्य नसल्यास वाला. यामध्ये काय असणार आहे की बाबा एकच नोटीस मध्ये तुम्ही रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स बद्दल पण बोलत आहे. ठीक आहे, की बाबा तुम्ही आमच्यासोबत राहिलाच याबद्दल पण बोलत आहे आणि तुम्ही या ठिकाणी मेन्शन पण करत आहे की बाबा तुम्ही सेपरेट व्हा, आणि सोबत तुम्ही हे पण मेन्शन केलंय की बाबा मेंटेनन्स पण हवाय. यामध्ये मग सगळं मिक्स होत आहे. यामध्ये बेटर असेल की बाबा एक इंडिपेंडेंट मेंटेनन्स साठीच तुम्ही एखादी डिमांड वगैरे करा, किंवा मग तुम्ही रेस्ट्रिक्शन ऑफ कॉन्ज्युगल राईट साठी एक वेगळी नोटीस वगैरे करा. दोन्ही सेपरेट असले तर इट वुड बी बेटर. नाहीतर मग दोघांचा कंटेंट मिक्स अँड मॅच होतो. मिक्स म्हणजे मिक्स होणार आहे त्यामध्ये. एका ठिकाणी तुम्ही सेपरेशन मागत आहात, एका ठिकाणी तुम्ही पैसे मागत आहात. दोघांपैकी एकाच गोष्टी आपण मागू शकतो. दिस इज नॉट अ काइंड ऑफ एनी पेटिशन ऑर द ऍप्लिकेशन बिफोर द कोर्ट. त्यामध्ये आपण अशा गोष्टी मागू शकतो. लिगल नोटीसचा अर्थ असा असतो जनरली की एकतर आपण एका प्रकारची जर केस असली पर्टिक्युलरली, ठीक आहे, हा फॅमिली मॅटर आहे, यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी कनेक्टेड असू शकतात. बट लिगल नोटीसच्या अर्थामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही मागण्या वगैरे करत आहोत तर एकमेकांचे क्लॅश नको व्हायला. एका ठिकाणी आपण पैसे मागत आहोत, एका ठिकाणी आपण सेपरेशन साठी बोलत आहोत, एका ठिकाणी आपण कॉन्स्टिट्यूशन हे कॉन्ज्युगल राईट्स बद्दल बोलत आहोत. मग तो पण एक पार्ट त्या ठिकाणी अननेसेसरी होते. जसे की सध्याच्या सिच्युएशन मध्ये 10,000 रुपये पण आपण मागत आहोत लेखी संमती द्यावी या संदर्भामध्ये. तो पण एक पार्ट येतो. या व्यतिरिक्त आपण सेपरेट या ठिकाणी
मुलांचं शिक्षण, आरोग्य खर्चात सक्रिय सहभाग घ्यावा असे नाही केल्यास आमचे पक्षकार हा एक पार्ट थोडासा, हे जे मेंटेनन्स वाला पार्ट आहे ना 10,000चा, ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं असतं यामध्ये तर बरं झालं असतं. ॲज कम्पेअर्ड टू 10,000 का हवे आणि ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायला हवे. तो पण एक पार्ट येतो. जसं की स्कूल एक्सपेन्सेस साठी एवढे पैसे हवे, फूड एक्सपेन्सेस साठी, मेडिकल एक्सपेन्सेस साठी, डेली एक्सपेन्सेस साठी, तो पण एक पार्ट असतो. या व्यतिरिक्त हा एक पार्ट ठीक आहे, यामध्ये काही इश्यू नाहीये. यामध्ये फक्त एक नंबरिंगचा एक इश्यू आहे, थोडंसं ग्रामॅटिकल मिस्टेक आहे या संपूर्ण ड्राफ्टला जेव्हा आपण पाहतो त्या सिच्युएशन मध्ये. या व्यतिरिक्त थोडासा इमोशनल ड्राफ्टिंग वाला पार्ट आहे, तो कमी करावा लागेल यामधून. अनसपोर्टेड जे अलिगेशन आहेत त्यामध्ये आपल्याकडे काही एव्हिडन्स नाहीये, त्यामध्ये इन्सिडेंट्स वाले पार्ट आपण पाहिले, जसे की तो वाद संदर्भातला पार्ट पाहिला, हे आपण टाळू शकतो. या व्यतिरिक्त एक न्यूट्रल लिगल लँग्वेज जर असली तर इट वुड बी बेटर, जी आपण कोणत्याही केसेसमध्ये वापरायला हवी, खास करून लिगल नोटीसमध्ये. जास्त इमोशनल वगैरे लिगल नोटीस नाही लिहिली जात, जेणेकरून उद्या उठून असं डिफेमेशनच्या केसेस नको व्हायला आपल्याकडे. तर तो पण एक पार्ट आहे जो आपण या ठिकाणी इन्क्लूड करायला हवा. या व्यतिरिक्त प्रेयर क्लॉज वाला पार्ट आहे, तो मिक्स आहे जनरली. यामध्ये मेंटेनन्स पण येत आहे, रिस्ट्रिक्शन ऑफ कॉन्जिकल राईट्स पण येत आहे, यामध्ये सेपरेशन पण येत आहे. हे सगळे मिक्स नको व्हायला कोणत्याही लिगल नोटीस मध्ये, खास करून फॅमिली मॅटर मध्ये. तर इंडिपेंडेंट पणे जर त्या पाठवलं तर इट वुड बी बेटर. एक सेपरेशन साठी, कारण की कोर्टमध्ये केसेस वेगळ्या वेगळ्या असतात. सेपरेशन साठीचं अप्लिकेशन वेगळं असणार आहे, मेंटेनन्स साठीचं अप्लिकेशन वेगळं असणार आहे, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जिकल राईट्सचं अप्लिकेशन वेगळं असणार आहे. तर इट वुड बी बेटर वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वेगळे वेगळे नोटिसेस वगैरे पाठवा. ग्रॅमॅटिकल इनकन्सिस्टन्सी असणार आहे छोटी मोठी, ती थोडीशी टाळावी लागेल तुम्हाला या पर्टिक्युलर ह्यामध्ये. जसं की हा डॉट बघा, इथे साईटला जाते, इथे स्पेस आहे, हे छोट्या मोठे तुम्हाला चेंजेस करावे लागतील पार्ट. अदरवाईज ठीक आहे, यामध्ये जास्त काही अजून आपण चुका वगैरे काढू शकत नाही. शिकत असाल तर आपण अशाच प्रकारे शिकत असतो, यामध्ये काही असं वेगळी गोष्ट नाही. सगळे लोक काही असं डायरेक्टली जन्मापासून तर शिकून येणार नाही. फक्त यामध्ये बदल आपण करू शकतो. तथ्य आणि तारखा व्यवस्थितपणे मेन्शन करा. या व्यतिरिक्त कोणत्या कारणामुळे ते वेगळे राहते ते आपण जर मेन्शन केलं तर इट वुड बी बेटर व्यवस्थितपणे. किंवा कधीपासून जी काही तारीख मेन्शन असेल त्या तारखेचं एक कारण जर स्पष्ट केलं आपण. जसं की थोडासा एक पार्ट आहे त्यामध्ये की बाबा नोकरीसाठी ते वेगळे वेगळे राहते, पण का येत नाहीये ते, तो एक पार्ट आपण मेन्शन करू शकतो या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. पत्नीने घर का सोडले, तो पण एक पार्ट येईल. कोणत्या घटनेनंतर सोडले त्याची क्रोनॉलॉजी जर आपण व्यवस्थितपणे मेन्शन केली, की बाबा आधी अशा प्रकारचा वाद झाला किंवा त्यांची अशा प्रकारे नोकरी लागली, अशा प्रकारे बदली झाली, कोणत्या तारखेला ती बदली झाली, कोणत्या ठिकाणी ती बदली झाली, त्यामुळे त्यांना ते घर वगैरे सोडावं लागलं, तर हे मेन्शन केलं तर इट वुड बी बेटर. या व्यतिरिक्त ते इमोशनल वाल्या लँग्वेज होत्या, ज्यामध्ये मारहाण करते, अपमान करते, अशा आरोपांसाठी जर आपण अजून स्पेसिफिक इन्सिडेंट्स वगैरे, डेट वगैरे किंवा विटनेस वगैरे दाखवले तर इट वुड बी बेटर. ठीक आहे, ते आपल्यासाठी सोपं होईल. ठीक आहे, बाकीचे भावनिक शब्द वगैरे टाळा यामधून, आणि विरोधाभास वगैरे टाळा. कारण की यामध्ये विरोधाभास एक होता की एका बाजूस आपण हे म्हणते की बाबा पत्नीला आपण पोलीस सेवेत असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे असे म्हटले, आणि दुसरीकडे आपण हे पण म्हणते की बाबा तुम्ही मुलांचा सांभाळ वगैरे करत नाही. मग एकतर त्यांनी जॉब वगैरे सोडून मुलांचा सांभाळ करावा सर्वस्वी, हे एक होऊ शकतं, किंवा मग त्यांनी जॉब वगैरे करावा. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस नाही होणार, त्यामध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट होणारच आहे. हा पण एक पार्ट असणार आहे. आणि जर मेंटेनन्स मागायचे असेल तर पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये मुलांचा किती खर्च आहे, कोणते कोणते खर्च वडील वगैरे करतात हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. आई किती मदत करते किंवा मदत करत नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिगल नोटीस मध्ये दाखवणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त यामध्ये आपण रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स बद्दल बोललोय, की जसं की दोघांनी एकत्र वगैरे नांदावयास यावं. या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण काही गोष्टी या ठिकाणी मेन्शन जर केल्या तर इट वुड बी बेटर.
की आमचे पक्षकार वगैरे आहे ते आजही सहजीवनासाठी तयार आहे. अशा प्रकारे आपण मेन्शन केलं तर इट वुड बी बेटर, की बाबा नांदावयास काय यायला हवं, की बाबा मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत राहायला तयार आहे किंवा मग स्वतंत्र राहण्याची सोय करायला तयार आहे, समितीसाठी किंवा मध्यस्थी तयार करण्यास तयार आहे. असे मुद्दे अधिक स्पष्टपणे आपण या ठिकाणी मांडू शकतो. फक्त नांदावयास एवढं न लिहिता अजून त्यामध्ये अजून ऑप्शन दिले महिलेला, की बाबा आपण बैठक वगैरे, समेट वगैरे मध्यस्थीच्या मदतीने मध्यस्थी वगैरे करू. त्या व्यतिरिक्त आपण सोबत राहू वगैरे, स्वतंत्र वगैरे राहण्याची सोय वगैरे करू. तर इट वुड बी बेटर. तो दिस आर द पर्टिक्युलर पार्ट जे आपण यामधून करू शकतो. ठीक आहे. यामध्ये असं बाकीच्या तर गोष्टी नाहीये. ह्यामध्ये बेटर पार्ट ना, जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत पर्टिक्युलर ऍप वगैरे मध्ये, तिथून तुम्ही व्यवस्थितपणे चेक करू शकाल. ते थोडे इनडेप्थ मध्ये असणार आहे, कारण की त्यामध्ये प्रत्येक केसेससाठी वेगळे वेगळे ड्राफ्ट आहेत. तो या ड्राफ्टला सुद्धा तुम्ही नंतर चेक करा वाटल्यास. अदरवाईज आता आपण मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करू आपल्या आजच्या टॉपिककडे, जो टॉपिक असणार आहे खास करून आपल्यासाठी, ज्याला आपण म्हणू शकू रिप्रेझेंटेटिव्ह राईट. रिप्रेझेंटेटिव्ह राईट साठी आपल्याला उद्याचं सुद्धा एक सेशन लागेल, बट सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपण सुरुवात करू शकतो. रिप्रेझेंटेटिव्ह राईटचा अर्थ एकंदरीतपणे आपल्यासाठी असणार आहे, जेव्हा कोणताही व्यक्ती एखाद्या केसमध्ये आपल्या केसला रिप्रेझेंट करण्यासाठी जात असतो. ठीक आहे. मग हे रिप्रेझेंट का करावं लागतं आपल्याला, कारण की आपण याबद्दल थोडंसं डिस्कशन वगैरे केलंय रिप्रेझेंटेटिव्ह राईटच्या पार्ट मध्ये. एक तर पहिला पार्ट त्यामध्ये असणार आहे फॉर द रिप्रेझेंटेटिव्ह राईट. त्यापैकी एक पार्ट जर मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केला तर अलाव मी अ सेकंड, ज्यामध्ये आपण डिस्कस करायचा प्रयत्न केला होता. ओके, स्क्रीन विजिबल असेल तुम्हाला. यामध्ये आपण हा एक पर्टिक्युलर पार्ट पाहिला होता है ना. या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता प्रिलिमिनरी स्टेट मध्ये हा एक पर्टिक्युलर पार्ट. ठीक आहे. ह्याला आपण म्हणत आहोत प्रतिनिधी, वकील किंवा इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणत असतो जनरली, की जे काही रिकग्नाइज एजंट्स अँड प्लीडर्स म्हणून हा एक पर्टिक्युलर पार्ट असणार आहे. ऑर्डर नंबर 5, ऑर्डर नंबर 3 वाला. या पर्टिक्युलर ऑर्डर नंबर 3 मध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी आधी समजून घेणं महत्वाचं असतं. यामध्ये बेसिक गोष्टींमध्ये आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं आहे. लेट मी झूम इट आउट म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ठीक आहे. या रिप्रेझेंटेटिव्ह राईट्सच्या पार्ट मध्ये आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं असतं की आपल्या समोर जेही पक्षकार होते, एकतर प्लेंटिफ असेल, डिफेंडेंट असेल, वादी असेल, प्रतिवादी असेल, वादी असेल, सामनेवाला असेल, ऍप्लिकंट असेल, या व्यतिरिक्त डिफेंडंट असेल, रिस्पॉन्डंट असेल, नेक्स्ट फ्रेंड असू शकेल, गार्डियन असू शकेल, यापैकी बरेच सारे व्यक्ती आपण पाहिले ऍज अ पार्टीज टू दी सूट वाल्या पार्ट मध्ये. सोबत आपण जॉईंडर वाला पार्ट पाहिला होता, त्यामध्ये नॉन जॉईंडर, रिजॉईंडर हे सर्व पार्ट पाहिले. बट या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आपल्या समोर एक कॉमन होती, की हे सर्व व्यक्ती होते, हे सर्व पक्षकार होते किंवा पक्षकारांना रिप्रेझेंट करणारा काही एक घटक होता, ज्यामध्ये नेक्स्ट फ्रेंड आणि गार्डियन असेल. बट एक सिच्युएशन अशी आपल्या समोर असणार आहे की हे जे काही वादी आहेत, प्रतिवादी आहेत, दावा दाखल करणारे आहेत किंवा त्यांच्या विरुद्ध दावा वगैरे दाखल होत आहे, या व्यक्तींना तेवढं लिगल नॉलेज वगैरे राहत नसतं, बिकॉज त्यांनी एलएलबी केलेली असावी गरजेचं नाहीये. मग अशा सिच्युएशन मध्ये ते एखाद्या केसला, एखाद्या दाव्याला, एखाद्या ऍप्लिकेशनला, एखाद्या अर्जाला कोर्टमध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतील, तो सुद्धा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्या समोर येतो. मग या पर्टिक्युलर पार्टला जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर हे लक्षात येतं की जेव्हा माझ्या समोर एखादी पार्टी असते, ठीक आहे, ती पार्टी जर लीगल नॉलेज नाहीये या व्यक्तीकडे, ठीक आहे, लीगल नॉलेज नाही या पार्टीकडे, म्हणजे एखादा पक्षकार, वादी प्रतिवादी कुणीही असू शकेल, दावा करणारा व्यक्ती, ज्याच्या विरुद्ध दावा झाला हा व्यक्ती, ह्या व्यक्तीकडे जर लीगल नॉलेज नसलं तर अशा सिच्युएशन मध्ये वी हॅव टू अलाउ देम
की बाबा तुम्ही अशा एका व्यक्तीची मदत घ्या जो व्यक्ती तुमच्या केसला कोर्ट वगैरे मध्ये रिप्रेझेंट करेल, जेणेकरून तुम्ही तुमचा दावा, तुम्ही तुमच्या मागण्या व्यवस्थितपणे कोर्टमध्ये मांडू शकाल. तुमच्या विरुद्ध ज्या व्यक्तीने दावा दाखल केलाय त्याला तुम्ही व्यवस्थितपणे डिफेंड करू शकाल. तुम्ही त्याला हुलकून लावू शकता, त्याला तुम्ही काउंटर क्लेम करू शकता, त्याला तुम्ही सेट ऑफ करू शकता, तुम्ही त्याच्या विरुद्ध अपील करू शकता. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काही व्यक्तींची मदत घेत असतो, त्या व्यक्तींबद्दल आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करू. खास करून हे जे लिगल रिप्रेझेंट करणारे व्यक्ती, यांना खास करून लिगल नॉलेज असणार आहे. लिगल नॉलेज सोबतच या पर्टिक्युलर व्यक्तींना अजून काही अधिकार वगैरे प्राप्त असतात. त्यापैकी पहिला व्यक्ती आपल्या समोर असणार आहे, तो म्हणजे असणार आहे ऍडव्होकेट वगैरे. आपण सध्याच्या सिच्युएशन मध्ये आजच्या सेशन मध्ये फक्त काही बेसिक गोष्टीच पाहणार आहोत. उद्याच्या सेशन मध्ये आपण या सगळ्या व्यक्तींसंदर्भामध्ये अजून इनडेप्थ मध्ये जाऊन कोणते कोणते सेक्शन असणार आहे, कशा प्रकारे ऍडव्होकेसी ऍक्ट असणार आहे, एका पर्टिक्युलर वकिलाचे अधिकार काय असतात, ऍडव्होकेटचे अधिकार काय असतात, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पाहणार आहोत. या व्यतिरिक्त लिगल सर्व्हिसेस ऍक्ट काय आहे हा सुद्धा एक पार्ट असणार आहे आपल्या समोर, तो सुद्धा आपल्याला चेक करायचा असणार आहे. सो ऍडव्होकेसी ऍक्ट वाल्या पार्टला आपण नंतर पाहू, बट आता आपण काही बेसिक नॉलेज वगैरे घेऊ. की बाबा एखादी अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीला दावा दाखल करायचा असेल आणि या व्यक्तीकडे आहे लिगल नॉलेजची कमी, त्यामुळे तो स्वतःहून लिगल दावा ड्राफ्ट करू शकत नाही, तो कोणतेही कागदपत्र तयार करू शकत नाही, आणि तो करू शकत नाही म्हणजे तो दावा दाखल करू शकत नाही. कारण की आपल्याला माहितीये की जेव्हाही मला एखादा दावा दाखल करायचा असेल, अर्ज दाखल करायचा असेल कोर्टमध्ये, त्यासाठी एक सहज प्रक्रिया आपल्याला राबवावी लागते. ती असणार आहे सिव्हिल प्रोसिजर कोड या संदर्भामधून, दिवाणी प्रक्रिया संहितेमधून. आणि दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये एखादा दावा कशा प्रकारे तयार व्हावा, तो कशा प्रकारे कोर्ट समोर सादर व्हावा, कोण व्यक्ती त्याला सादर करेल, सादर झाल्यानंतर कशा प्रकारे प्रोसिडिंग होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन असतात. मग या व्यक्तीला तर ते नॉलेज नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी अशा व्यक्तींची नॉलेज घेतो ज्या व्यक्तींना हे सगळं नॉलेज असेल, आणि त्यापैकी पहिली व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट वगैरे. बट लिगल नॉलेज वाला पार्ट मध्ये काही कन्फ्युजिंग वाला पार्ट आपल्या समोर असणार आहे. त्यापैकी एक पार्ट असतो ऍडव्होकेट वाला, ठीक आहे. सेकंड पार्ट यामध्ये ऍड होतो, तो म्हणजे लॉयर वाला, ठीक आहे. यानंतर अजून एक पार्ट ऍड होतो बॅरिस्टर वाला. अजून एक पार्ट ऍड होईल यामध्ये अटॉर्नी वाला. यामध्ये अजून एक पार्ट येईल सेल्फ रिप्रेझेंटेशन वाला पार्ट. यामध्ये अजून एक पार्ट ऍड होतो, तो असू शकेल नेक्स्ट फ्रेंड. यामध्ये अजून एक पार्ट ऍड होतो, तो म्हणजे असणार आहे गार्डियन वाला पार्ट. यामध्ये अजून एक पार्ट ऍड होतो, तो म्हणजे असणार आहे आपल्या समोर पर्टिक्युलरली, ज्यामध्ये आपण ऍज अ, जसं की PIL बद्दल आपण ऐकलं असेल, त्याला आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वगैरे म्हणत असतो, ज्यामध्ये एकच व्यक्ती सर्व बऱ्यापैकी व्यक्तींच्या, प्रचंड प्रमाणात व्यक्तींच्या संदर्भामध्ये एक दावा वगैरे दाखल करतो किंवा एखादा पिटिशन वगैरे दाखल करतो. तो पण एक पार्ट त्यामध्ये इन्क्लूड होतो, बट विल लुक आफ्टर सम टाइम. यामध्ये अजून एक पार्ट ऍड होतो, तो म्हणजे असणार आहे पॉवर ऑफ अटॉर्नीचा. पॉवर ऑफ अटॉर्नी. हे सर्व 8 प्रकार आहेत जनरली, ज्या 8 प्रकारांबद्दल आपल्याला थोडं थोडं आजच्या सेशन मध्ये जनरली बोलायचं असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रिप्रेझेंटेटिव्ह राईट मध्ये जेव्हाही आपण बघायचा प्रयत्न करतो, तो ऑल दिस पीपल हॅव्हिंग अ ऑथॉरिटी. या व्यतिरिक्त या व्यक्तींना थोडंसं लिगल नॉलेज असणार आहे, हा एक पार्ट आपण समजून चालत असतो. आणि ह्या सिच्युएशन मध्ये मग हे व्यक्ती आपल्या केसला रिप्रेझेंट वगैरे करू शकते, एवढा एक पार्ट त्या ठिकाणी आहे. यामध्ये काही त्रुटीही असू शकतील, काही यामधला कमकुवत भाग सुद्धा आहे, त्यावर पण आपण थोडंसं लक्ष देऊ, जेणेकरून यामधला डिफरन्स वगैरे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येईल.
मग या पर्टिक्युलर सिच्युएशनला जेव्हा आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये पहिला पार्ट आपल्या समोर येतो, तो म्हणजे ऍडव्होकेट वाला. तर ऍडव्होकेट म्हणजे काय? तर ऍडव्होकेट म्हणजे असा एखादा व्यक्ती ज्या व्यक्तीने LLB ची डिग्री कंप्लीट केली असेल. ठीक आहे, एकतर ती 3 वर्षाची डिग्री असेल किंवा 5 वर्षाची डिग्री असेल. दोन्ही प्रकारची डिग्री त्या व्यक्तीकडे असल्या, या व्यक्तीने या डिग्री प्राप्त केल्यानंतर जे प्रत्येक राज्याचं त्याचं त्याचं बार काउन्सिल असणार आहे. स्टेट बार काउन्सिल ज्याला आपण म्हणत असतो, जसं की महाराष्ट्राचे असणार आहे महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल. ठीक आहे, स्टेट बार काउन्सिल, जे फोर्ट या ठिकाणी त्याचं ऑफिस वगैरे आहे हायकोर्टच्या शेजारी. या ऑफिसमध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तीने सनदसाठी ऍप्लिकेशन वगैरे द्यायचंय. वन्स ही गॉट दी सनद, एकदा त्या व्यक्तीला सनद मिळाली तर सनदचा अर्थ या ठिकाणी असतो तात्पुरत्या स्वरूपासाठी तुम्हाला एक सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळतं. का मिळतं? कारण की तुम्ही LLB वगैरे कंप्लीट केली आहे, तुम्ही लॉची डिग्री कंप्लीट केली आहे, ती 3 वर्षाची असेल किंवा 5 वर्षाची असेल. ही कंप्लीट झाल्यानंतर स्टेट बार काउन्सिलकडे अर्ज वगैरे दाखल करावा, तुमचे जे काही कागदपत्र असेल ते सर्व घेऊन. त्यानंतर तुम्ही अप्लाय करत असता सनदसाठी. सनद सोबत एक काइंड ऑफ सर्टिफिकेट असणार आहे. सनद म्हणजे ही एक प्रकारची व्हॅलिडिटी असते 2 वर्षासाठीची तुमच्यासाठी, तात्पुरत्या स्वरूपासाठी, फॉर द 2 इयर्स, की तुम्ही ह्या सर्टिफिकेटच्या बेसवर 2 वर्षापर्यंत लॉची प्रॅक्टिस वगैरे करू शकाल ऍज अ ऍडव्होकेट म्हणून. मग ह्या सिच्युएशन मध्ये हे 2 वर्ष का ठेवण्यात आले, की बाबा 2 वर्षापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करू शकता? तर काही दिवसाआधी, काही वर्षाआधी हा एक संभवता लक्षात आलेलो गव्हर्नमेंटचा, की बऱ्यापैकी लोक आहेत ना, लॉचा डिग्री वगैरे कम्प्लीट करून ठेवतात, ते सनद वगैरे घेऊन ठेवतात. बट सनद वगैरे घेऊन ठेवून सुद्धा या व्यक्तींना लिगल नॉलेज वगैरे नसतं. हे जनरली कोर्टमध्ये व्हिजिट करत नाही ना, ते केसेस घेत, ते कोणत्या तरी वेगळ्या तरी कामामध्ये गुंतलेले असतात, ते कुठेतरी जॉब करत असतात, कोणत्या तरी वेगळ्या व्यवसायामध्ये असतात. त्यामुळे त्यामुळे एक रिझन, आणि एक रिझन या व्यतिरिक्त, की काही व्यक्ती फक्त बाहेरून लॉ वगैरे पास होतात आणि त्यांनाकडे कोणतंही लिगल नॉलेज नसतं. मग हे जे लिगल नॉलेज आहे ते पडताळण्यासाठी, ठीक आहे, ऍज अ लिटमस टेस्ट म्हणून त्यांची एक एक्झाम वगैरे होती, त्याला आपण म्हणत होतो ऑल इंडिया बार एक्झामिनेशन. या बार एक्झामिनेशन ला पास केल्यानंतर हे जे 2 वर्षाचं आपलं सनद वगैरे असणार आहे पर्टिक्युलरली, हे 2 वर्षाचे सनद आपण जनरली लाईफ टाइम साठी मिळवू शकतो. पहिल्यांदा सनद असणार आहे जेव्हा आपण घेतो ती 2 वर्षासाठी. 2 वर्षामध्ये आपल्याला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन वगैरे क्लिअर करायची असणार आहे. वन्स वी क्लिअर ऑल इंडिया बार एक्झामिनेशन, मग आपल्याला एक जे काही सेंट्रल लेवलवरचं बार असणार आहे, त्याला आपण ऑल इंडिया बार वगैरे म्हणू शकू, बार असोसिएशन वगैरे म्हणू शकू. त्या पर्टिक्युलर संस्थेमधून आपल्याला कायमस्वरूपी एक सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळेल. ते सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळाल्यानंतर आपण भारतामध्ये अवेलेबल असलेल्या कोणत्याही कोर्टमध्ये लिगल प्रॅक्टिस वगैरे स्टार्ट करू शकतो. बट हे स्टेटमेंट सुद्धा थोडंसं अपूर्ण असू शकेल, कारण की काही कोर्ट, खास करून सुप्रीम कोर्टमध्ये, जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करायची असते, त्या सुप्रीम कोर्टच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक नेसेसरी प्रॅक्टिस लागणार आहे अशा वकिलांच्या संदर्भामध्ये, अशा वकिलांच्या अंडर ऑब्झर्वेशन जे व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये सध्या कार्यरत आहे, सुप्रीम कोर्टमध्ये ज्या केसेस वगैरे घेतात, त्यांच्या अंडर तुम्हाला काही वर्षाचं एक्सटेन्शिप वगैरे करायचे. जनरली 3 ते 5 वर्षाचा एक पर्टिक्युलर पिरियड असणार आहे, तुमचा टेन्युअर असणार आहे. त्यानंतर यू हॅव टू क्लिअर पर्टिक्युलर बार एक्झाम, जी सुप्रीम कोर्टची असणार आहे. सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्डची एक एक्झाम वगैरे होते, ती एक्झाम वगैरे तुम्हाला क्लिअर करावी लागेल. वन्स यू क्लिअर दी एक्झाम, मग तुम्ही इलिजिबल असाल सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी. अदरवाईज सर्व ठिकाणी तुम्ही सनद मिळवली, सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळवली, तुम्ही कुठेही जाऊन, कुठे भारतामध्ये कुठेही प्रॅक्टिस करू शकता, कोणत्याही कोर्टमध्ये जाऊन. पण तुम्हाला त्या कोर्टचं लिगल नॉलेज असणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. हा एक वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, हा झालाय व्यक्ती ऍडव्होकेट. अजून ऍडव्होकेट बद्दल सांगायचा प्रयत्न केला तर मराठीमध्ये त्याला वकील म्हणत असतो आपण जनरली बोली भाषेमध्ये, आणि त्याला एक स्पष्ट लिगल लँग्वेज मध्ये आपण अधिवक्ता सुद्धा म्हणत असतो. मग हा अधिवक्ताचं काम काय असणार आहे जनरली?
या अधिवक्ताचं काम हे असतं, जसं की आपण या ठिकाणी चार्ट जर बघायचा प्रयत्न केला तर आपल्या समोर, अलाउ मी अ सेकंड, आय एम शेअरिंग यू दी चार्ट, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण कशाबद्दल बोलत आहोत. अलाउ मी अ सेकंड, एक मिनिट द्या. अच्छा, हे बघा, तुम्हाला हा चार्ट वगैरे दिसत असेल, विजिबल असेल. ओके. ह्या पर्टिक्युलर चार्ट मध्ये आता आपल्याला हे बघायचं असणार आहे की बाबा हे दोघे वादी आणि हे प्रतिवादी आहेत. तर हा जो व्यक्ती आहे पर्टिक्युलरली, हा ऍडव्होकेट, ठीक आहे, प्लेंटिफ्स ऍडव्होकेट. हे प्लेंटिफ्स ऍडव्होकेट म्हणजे काय, यांचे अधिकार काय आहेत, तर यांचा अधिकार हा असणार आहे जनरली की हे व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या केसेस वगैरे घेऊ शकतील आणि त्या केसेसला कोर्टमध्ये रिप्रेझेंट करू शकतील, ऍज अ वकील म्हणून, ऍज अ अधिवक्ता म्हणून. मग हे जे बॉन्डिंग असणार आहे या व्यक्तीचं आणि या पर्टिक्युलर व्यक्तीचं, त्या क्लायंटचं, या दोन्ही व्यक्तींचं हे ठरत असतं खास करून वकालतनामाच्या माध्यमातून. मग वकालतनामा म्हणजे काय, तर वकालतनामा जनरली एका प्रकारचं एक अग्रीमेंट असू शकेल, कॉन्ट्रॅक्ट असू शकेल, प्लेंटिफ मधलं आणि या वकील साहेबांमधलं. यामध्ये हे दोन्ही व्यक्ती एकमेकांशी हे संबोधण्याचा प्रयत्न करतात की बाबा, ऍज अ प्लेंटिफ म्हणून, ऍज अ वादी म्हणून, मी वादी म्हणून तुम्हाला वकील म्हणून नियुक्त केलं आहे, मी तुम्हाला अधिकार देत आहे की तुम्ही माझ्या केसला रिप्रेझेंट कराल आणि वेळोवेळी जे डिसिजन घ्यावे लागतील ते डिसिजन या केसला पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेऊ शकाल. हा एक पर्टिक्युलर काइंड ऑफ अग्रीमेंट असणार आहे, ज्याला आपण वकालतनामा वगैरे म्हणत असतो. पुढे जाऊन वकालतनामाबद्दल आपण इंडेप्थ मध्ये पाहणारच आहोत. बट हा एक पार्ट सध्याच्या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचा, वकील साहेबांकडे कोणता अधिकार आहे की ते कोणत्याही व्यक्तीचा केस जेव्हाही दाखल करतील त्यावेळेस ते एका व्यक्तीचं वकालतनामा, वकालत पत्र जे काही असतं ते त्या व्यक्तीच्या नावाने दाखल करू शकतील की बाबा हा माझा वकील आहे, हा म्हणून हा व्यक्ती, हे जे काही प्लेंटिफ आहेत, वादी आहेत, हे या व्यक्तींना अधिकार वगैरे देतील आणि या अधिकाराच्या अंतर्गत हे कोर्टमध्ये या प्लेंटिफच्या वादीच्या केसला रिप्रेझेंट करतील. हा व्यक्ती म्हणजे वादी, हा व्यक्ती नॉट वादी, वादीचे ऍडव्होकेट वगैरे, त्याला आपण अधिवक्ता वगैरे म्हणत आहोत, वकील वगैरे म्हणत आहोत. बट अजून कन्फ्युजिंग पार्ट या ठिकाणी येतो पुढच्या सिच्युएशन मध्ये की आपण जनरल लँग्वेज मध्ये एक लॉयर वाला पार्ट सुद्धा पाहत असतो. लॉयरला सुद्धा आपण जनरली वकीलच म्हणत असतो किंवा जो जास्त बोलतो त्याला सुद्धा आपण वकीलच म्हणत असतो. तर काही एक डिफरन्स आहेत या दोन्ही व्यक्तींमध्ये. जसं की ऍडव्होकेट मध्ये आपण काय पाहिलं, या व्यक्तीने एलएलबी वगैरे कम्प्लीट केली, ते 3 वर्षाची असेल, 5 वर्षाची असेल, नंतर ते एलएलएम करो, पीएचडी करो, एमफिल करो, जेही करो. तशाच प्रकारे हे जे लॉयर असतात ना, हे लॉयर सुद्धा बऱ्याच वेळेस यांचं सुद्धा एलएलबी झालेलं असतं, एलएलएम झालेलं असेल, लॉ मध्ये यांचं पीएचडी झालेलं असेल किंवा लॉ मध्ये यांचं एमफिल झालेलं असेल. या सगळ्या गोष्टी या व्यक्तींनी केलेल्या असतील, हे सगळं मान्य करतो आपण, ठीक आहे. या सिच्युएशन मध्ये या व्यक्तींनी फक्त एवढंच, यांचा एक डिसएडव्हान्टेज असतो की या डिग्र्या भलेही या व्यक्तीकडे असल्या, पण या व्यक्तींनी महाराष्ट्र अँड गोवाचे जे स्टेट बार काउन्सिल आहे या ठिकाणी सनद साठी ते रेजिस्टर वगैरे करत नाही. याचा अर्थ असा होतो की हे जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे फक्त लिगल नॉलेज आहे, यांच्याकडे लिगल डिग्री आहेत, बट यांनी महाराष्ट्र अँड गोवा स्टेट बार काउन्सिलकडे कोणत्याही प्रकारे अर्ज केला नाहीये सनद मिळवण्याचा. आणि सनद म्हणजे काय होतं, हे एका प्रकारचं सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस असतं, जे आपल्याला ऍज अ वकील म्हणून एखाद्या व्यक्तीच्या केसेस रिप्रेझेंट करायचे अधिकार वगैरे देतात. तशी गोष्ट लॉयरसाठी नाहीये, लॉयरकडे फक्त लॉचा डिग्री आहे, तेवढीच एक गोष्ट आहे. बट तरी सुद्धा हे जे लॉयर असणार आहेत, हे जे व्यक्ती ज्यांच्याकडे लॉचा डिग्री आहेत, हे व्यक्ती एखाद्या व्यक्तीला लिगल कन्सल्टेशन देऊ शकतात, लिगल प्रोसिडिंग मध्ये मदत वगैरे करू शकतात. त्यांचा जो काही एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल, त्यांचं जे काही वाचन असेल, त्या वाचनाच्या संबंधातून ते त्या व्यक्तीला मदत करू शकतात, त्या क्लायंटला मदत करू शकतात. फक्त मुद्दा एवढाच असणार आहे, जसं की या सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला की हे व्यक्ती या ठिकाणी जेव्हा ऍडव्होकेट होते,
हे ऍडव्होकेट म्हणून एका व्यक्तीचा केस रिप्रेझेंट करत होते, म्हणजे वकालतनामा ते कोर्टमध्ये दाखल करू शकत होते. आणि वकालतनामा म्हणजे काय, हे एका प्रकारचं कागदपत्र, दस्तऐवज, अग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट, की जो एका वकिलाला अधिकार देतो की ते त्या एखाद्या क्लायंटच्या केसला कोर्ट समोर रिप्रेझेंट करतील. एवढीच एक गोष्ट, एवढीच एक उणीव या ठिकाणी लॉयरच्या संबंधामध्ये असणार आहे. त्यामुळे लॉयरकडे फक्त लिगल नॉलेज आहे, बट यांना रिप्रेझेंट करायचा कोणताही अधिकार नाहीये एखाद्या व्यक्तीच्या केसला. ते फक्त सल्ला देऊ शकतात व्यवस्थितपणे, अदरवाईज नाही. मग हा एक पार्ट या ठिकाणी असणार आहे जो आपल्याला समजून घेणं महत्वाचं असतं. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट असेल लॉयरच्या संदर्भामधला. लॉयरला आपण जनरल भाषेमध्ये वकीलच म्हणत असतो जनरली. त्यामुळे ऍज अ जनरल लेमॅन म्हणून असू शकेल किंवा लोकल व्यक्ती म्हणून असू शकेल, सामान्य व्यक्ती म्हणून असू शकेल, त्यामध्ये कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. बोली भाषेमध्ये ऍडव्होकेटला बऱ्याच वेळेस वकीलच म्हटलं जातं, अधिवक्ता न म्हणता, आणि लॉयरला सुद्धा वकीलच म्हटलं जातं, लॉयर न म्हणता. हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. त्यामुळे ऍज अ लॉ स्टुडंट म्हणून किंवा मला लिगल नॉलेज आहे, त्यामुळे मला ह्या दोघांमधला फरक माहिती पाहिजे की बाबा एखादा सामान्य व्यक्ती लॉयर वकील कुणाला म्हणते ते आपण एकदा क्रॉस चेक केलं पाहिजे. त्यामुळे एखादा सामान्य व्यक्ती एखाद्या व्यक्तीला वकील म्हणत याचा अर्थ असा नाही तो व्यक्ती माझ्या केसला कोर्टमध्ये रिप्रेझेंट करेल. माझ्या केसला कोर्टमध्ये कोण रिप्रेझेंट करू शकेल, जो ऍडव्होकेट आहे तोच करू शकणार आहे. मग तो एक पार्ट आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे या संबंधामध्ये. उद्याच्या सिच्युएशन मध्ये अजून आपण यामध्ये बऱ्यापैकी टेक्निकल पार्ट सुद्धा पाहू, बट सध्याच्या सिच्युएशन मध्ये ठीक आहे, सामान्य माहिती आजच्या सेशन पुरता एवढी मर्यादित ठेवा. यामध्ये पुढचा एक पार्ट येतो आपल्यासमोर बॅरिस्टर वगैरे. मग बॅरिस्टर वगैरेचा पार्ट म्हणजे काय, तर असे एखादे व्यक्ती ज्यांनी कॉमनवेल्थ कंट्रीज ज्या काही होत्या त्या ठिकाणी ब्रिटिशर्स लोकांनी राज्य वगैरे केलं 150 वर्ष 200 वर्ष, त्यापैकी जे काही युके असणारे युनायटेड किंगडम जे काही आहे, किंवा साऊथ आफ्रिका वगैरे असेल, ऑस्ट्रेलिया वगैरे असेल, अशा प्रकारच्या ज्या काही कंट्रीज आहेत कॉमनवेल्थ खास करून, अशा प्रकारे जेव्हा आपण एखादी त्या पर्टिक्युलर देशामधून लॉची डिग्री वगैरे जेव्हा कम्प्लीट करत असतो, मग जसं की आपल्या ठिकाणी लॉ कम्प्लीट केल्यानंतर आपण जेव्हा रिप्रेझेंट वगैरे करतो आपल्या केसेसला, त्यावेळेस आपण या ठिकाणी ऍडव्होकेट वगैरे म्हणत आहोत. तशाच प्रकारे तुम्ही ज्याही देशामध्ये या पर्टिक्युलर कॉमनवेल्थ कंट्रीज मधून जेव्हा लॉच्या डिग्री वगैरे कम्प्लीट करता, आणि जनरली तिथले लॉ आणि आपले लॉ सामान्य प्रकारे रिलेट करतात, बिकॉज कॉमन वेल्थ कंट्रीज असल्यामुळे बऱ्यापैकी लॉज कॉमन होते आपल्या सर्वांचे, कारण की सगळ्या ठिकाणी ब्रिटिशर्स लोकांनी राज्य वगैरे केले, त्यामुळे प्रोसिजरवाला पार्ट बऱ्यापैकी ठीक होता. जसं की आता सुद्धा आपण आपल्या आजूबाजूच्या कंट्रीज मध्ये पाहतो, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, या ठिकाणी सुद्धा इंडियन पिनल कोड सारखाच ते ब्रिटिश पिनल कोडचाच एक पार्ट त्यांनी मग पाकिस्तान पिनल कोड केला, श्रीलंका पिनल कोड केला, बांगलादेश पिनल कोड असेल, जे भारताने आता सध्या चेंज केले भारतीय न्यायसंहिता म्हणून, ते पिनल कोड ते सेम होते आधी. सेक्शन सुद्धा सेम होते, प्रत्येक सेक्शन, थोडेफार शिक्षेमध्ये बदल होता, मग तोच एक पार्ट होता. मग अशा कंट्रीमधून जेव्हा एखादा व्यक्ती लॉची डिग्री कम्प्लीट करतो, म्हणजे LLB वगैरे कम्प्लीट करेल, बॅचलर ऑफ लॉ वगैरे कम्प्लीट करेल, त्या व्यक्तीला आपण बॅरिस्टर वगैरे म्हणत असतो. मग एक सांगण्यासारखी गोष्ट या ठिकाणी येते की मग बॅरिस्टर बद्दल आपल्याला का बोलायचं असणार आहे, तर बॅरिस्टर आपल्या भारतातले सुद्धा बऱ्यापैकी लोक फॉरेन मध्ये जाऊन लॉचा डिग्री वगैरे कम्प्लीट करतात, मग त्यावेळेस ते बॅरिस्टर वगैरे असतात. बट अगेन त्यांना भारतामध्ये आल्यानंतर दे हॅव टू क्लिअर दी AIB. वन्स दे क्लिअर दी AIB, देन दे विल कम बिफोर दी प्रॅक्टिस, किंवा मग त्यांना मग एक सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस वगैरे मिळेल, आणि अशा प्रकारे एक पर्टिक्युलर पार्ट असतो. बट दे रिक्वायर सम स्पेशल काइंड ऑफ परमिशन. मग त्यासाठी तुम्हाला ते काही आपलं बार काउन्सिल वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय, दे विल गाईड यू अकॉर्डिंगली. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट असणार आहे. मग हे व्यक्ती सुद्धा, या व्यक्तीकडे सुद्धा लिगल नॉलेज आहे, जसं की यांनी फॉरेन मधून लॉ कम्प्लीट केलं असलं तरी सुद्धा त्यांनी जर लॉ कम्प्लीट केले म्हणजे त्यांना लिगल नॉलेज तर असणारच आहे. पण ते आपल्या इथे येऊन केस रिप्रेझेंट करू शकत नाही जोपर्यंत ते आपल्या सेंट्रल ऑथॉरिटीज कडून हे जे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस आहे हे मिळवत नाही, तोपर्यंत ते आपल्या एखाद्या क्लायंटच्या केसला रिप्रेझेंट करू शकणार नाही. हा एक पार्ट आहे जो व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट आपल्या समोर येतो, तो म्हणजे एकतर अटॉर्नी वगैरे वाला पार्ट.
अटॉर्नी वाला पार्ट म्हणजे जसं की सध्याच्या सिच्युएशन मध्ये, जसं भारताच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा एज्युकेशनचं महत्व थोडं कमी 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 केलं जात आहे. पॉलिटिकल रिझन असेल किंवा अदर रिझन असेल. तशाच प्रकारे लॉ फील्डमध्ये बऱ्याचपैकी लोकांना अटॉर्नीज बद्दल काही माहित नाहीये. त्यांना अटॉर्नीज माहित असतात की जे राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये रिप्रेझेंट वगैरे करतील. ते त्यांना अटॉर्नीज ते माहित आहे. बट ह्या अटॉर्नीजचा अर्थ असा होतो की हे जे कोणी व्यक्ती आहेत, हे व्यक्ती म्हणजे ह्यांच्याकडे एकतर LLB LLM ची डिग्री असेल, म्हणजे लॉ डिग्री आहे यांच्याकडे. अलाउ मी अ सेकंड, काय झालंय बाबा? अच्छा ठीक आहे. अच्छा कॅप लॉ ऑन आहे. ठीक आहे, या व्यक्तीकडे लॉ डिग्री आहे. ठीक आहे, लॉची डिग्री आहे या व्यक्तीकडे. बट त्यासोबतच हा जो काही व्यक्ती आहे ना, तर मला अटॉर्नी बनायचं असेल समजा आज, तर व्हॉट आय हॅव टू डू, मी एकतर लॉची डिग्री कंप्लीट केली पाहिजे. लॉची डिग्री कंप्लीट केल्यानंतर मला एक 3 वर्षाचं क्लर्कशिप कंप्लीट करावं लागेल. क्लर्कशिपचा अर्थ असा होतो, जे व्यक्ती आधीच अटॉर्नीज आहेत, त्या अटॉर्नीज व्यक्तींकडे मला 3 वर्ष काम करावं लागेल त्यांचं ऑफिसमध्ये. त्यांचं ऑफिसमध्ये काम केल्यानंतर ते मला एक सर्टिफिकेट देतील, सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लर्कशिप. याचा अर्थ असा होतो की बाबा या विद्यार्थ्याने माझ्याकडे लॉ कंप्लीट झाल्यानंतर 3 वर्ष ऍज अ क्लर्क म्हणून काम केले, क्लर्कशिप म्हणून, इंटर्नशिप म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आता हा व्यक्ती इलिजिबल आहे अटॉर्नीची एक्झाम देण्यासाठी. मग अटॉर्नी ही जी पदवी असणार आहे, खास करून भारताच्या सिनॅरिओमध्ये, लॉच्या सिनॅरिओमध्ये, भारताच्या याच्यामध्ये, तर ही असणार आहे की बाबा तुम्हाला एका अटॉर्नीच्या हाताखाली लॉ डिग्री कंप्लीट झाल्यानंतर 3 वर्ष काम करायचे. त्यानंतर तुम्हाला कम्प्लिशनचं एक सर्टिफिकेट मिळेल. ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर यू हॅव टू क्लिअर दी एक्झाम. ठीक आहे, अटॉर्नी एक्झाम साठी तुम्हाला इलिजिबल व्हावं लागेल, ऍप्लिकेशन वगैरे द्यावं लागेल. आणि अटॉर्नीच्या एक्झाम मध्ये मग बऱ्यापैकी इन्क्लुडिंग सब्जेक्ट असणार आहे. CRPC असू शकेल, CRPC आता वेगळा पार्ट, जे काही BNSS असेल, BNS असेल, CPC असणार आहे, एव्हिडन्स ऍक्ट असणार आहे, कंपनी लॉ आहेत, एन्व्हायरमेंटल लॉ आहे, कॉन्स्टिट्युशनल लॉ आहेत. अशा प्रकारचे एक लिस्ट ऑफ लॉ आहेत. या लॉच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याची एक्झाम वगैरे द्यायची असते. ही एक्झाम खास करून एवढी टफ टाईप ऑफ एक्झाम असते, तर ह्याचा रिझल्ट 10 ते फक्त 10% पर्यंत जास्त लागतो. बऱ्यापैकी 1 ते 2% मध्ये जनरली रिझल्ट याचा असतो. म्हणजे जर 100 लोक जर अपियर होत असेल, तर फक्त एक व्यक्ती त्या ठिकाणी पास होईल किंवा 1 ते 10 व्यक्तीच पास होतील. एवढी टफ लेवलची ती एक्झाम असते. आणि ही एवढी टफ लेवलची एक्झाम असल्यामुळे हे जे व्यक्ती, ज्या व्यक्तींनी 3 वर्षाचं क्लर्कशिप कंप्लीट केलं असेल आणि ज्या व्यक्तीला आपण अटॉर्नी वगैरे म्हणत आहोत, या व्यक्तीची डिमांड मार्केटमध्ये भरपूर असते. बिकॉज हे जे 3 वर्ष आपण घालवतो ना, जनरली लॉ कंप्लीट झाल्यानंतर आपण एखाद्या ऑफिस मागे, एखाद्या व्यक्तीसाठी किंवा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत फक्त बॅग घेऊन फिरत असतो जनरली, त्या सिनियर मागे धावत या कोर्टमधून त्या कोर्टमध्ये, ते काम या अटॉर्नीच्या हाताखाली काम करणाऱ्या किंवा त्या क्लर्कशिप करणाऱ्या व्यक्तीचं नसतं. तो व्यक्ती प्रॉपर ऑफिसमध्ये बसून जे मोठे मोठे पुस्तकं असू शकतील, त्याचं पेज अँड पेज ते वाचून घेतले जातात, त्यांच्याकडून समजावून घेतलं जातं. प्रत्येक सेक्शन बाय सेक्शन त्या व्यक्तींना बाय हार्ट होत नाही तोपर्यंत सगळं त्यांना समजावून सांगितलं जातं आणि तशा प्रकारे त्यांचं प्रिपरेशन सुद्धा करून घेतलं जातं. अँड वन्स दे डन ऑल दिस काइंड ऑफ स्टडी, त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन मिळतं. बिकॉज अटॉर्नींना सुद्धा ते हवं असतं की बाबा माझ्या हाताखालून क्लर्कशिप झालेल्या व्यक्तींनी फेल नको व्हायला. त्यामुळे ते तशा प्रकारचं प्रिपरेशन करून घेतात. त्यामुळे हे जे व्यक्ती असतात, जे पास झालेले अटॉर्नीची एक्झाम, हे व्यक्ती बऱ्यापैकी आपण हे सांगू शकू की लॉ फील्डमध्ये पारंगत असतात बऱ्यापैकी. ह्यांच्याकडे एवढं प्रचंड नॉलेज असतं लॉ फील्डचं की जे ऍज अ आपण लॉ कम्प्लीट केलेला आणि आपण प्रॅक्टिस करत आहोत यापेक्षा तर प्रचंड प्रमाणात नॉलेज असणार आहे. बिकॉज ती एक्झामच एवढी टफेस्ट लेवलची एक्झाम असते इंडियामधली, तो सांगायचा नाहीये. भारतामध्ये खास करून मुंबई असणार आहे, कलकत्ता असणार आहे, चेन्नईवाला पार्ट, दिल्लीवाला एकदा चेक करा. या लिमिटेड सिटीमध्येच अटॉर्नीच्या एक्झाम वगैरे होतात. त्यापैकी भारतामध्ये सर्वात टफेस्ट एक्झाम म्हणजे बॉम्बे अटॉर्नीची एक्झाम.
मग तो एक पार्ट आहे. या सिच्युएशन मध्ये अजून एक काही गोष्टी लक्षात ठेवायच्या अटॉर्नी संदर्भामध्ये. तर हे जे अटॉर्नी असतात, हे अटॉर्नी ह्यांचं लॉ कम्प्लीट झाल्यानंतर हे सुद्धा सनद वगैरे घेत असतात. हे सुद्धा आपली जी काही एक्झाम आहे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन, हे सुद्धा ते क्लिअर करतात जनरली. आणि ही एक्झाम वगैरे क्लिअर करून ते सुद्धा एखाद्या व्यक्तीची केस कोर्टमध्ये येऊन रिप्रेझेंट वगैरे करू शकता, वकालतनामा दाखल करू शकता. बस यांचा ऍडव्हान्टेज एवढा असतो की त्यांच्या नावापुढे अटॉर्नी वगैरे लागलेलं असतं. आणि अटॉर्नी लागल्यामुळे जे व्यक्ती त्यांना माहिती आहे की बाबा अटॉर्नी म्हणजे यांच्याकडे प्रचंड प्रमाणात लिगल नॉलेज भरून भरून असणार आहे, त्या व्यक्तींना नेमकं माहिती असतं की बाबा या व्यक्ती माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. मग अशा व्यक्तींची मदत जनरली लॉ मेकिंगसाठी, कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्ट करण्यासाठी, कंपनीमध्ये लॉ अँड रेग्युलेशन बनवण्यासाठी, स्टेटचे लॉ बनवण्यासाठी, सेंटरचे लॉ बनवण्यासाठी, या सिच्युएशन मध्ये त्यांची मदत वगैरे होते. मग हा एक पार्ट आहे अटॉर्नी संदर्भामधला जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये जास्त अननेसेसरी लक्ष न देता तर तुम्ही, तुमच्याकडे जर चान्स मिळाला, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असाल मुंबई सारख्या, तर तुम्ही त्या ठिकाणी अटॉर्नी संदर्भात ट्राय वगैरे करू शकता, अटॉर्नीच्या क्लर्कशिप बद्दल. तुम्ही ते 3 वर्षामध्ये एवढं प्रचंड प्रमाणात लिगल नॉलेज घेऊ शकाल, तर तुम्ही आरामात कोणतीही लॉ फील्डची एक्झाम आरामात इझी पास होणार. तुमच्या जे ज्युडिशियरी एक्झाम असेल त्या कोणत्याही स्टेटचा तुम्ही आरामात पास होणार. बिकॉज तुमचं ते सर्व सेक्शन ऑर्डर जे काही आहे ते बाय हार्ट होऊन जातात त्या पर्टिक्युलर 3 वर्षामध्ये. कारण की तुम्हाला ऑफिसमध्ये बसूनच जास्त काम असतं, तो एक पार्ट असणार. मग हा एक सिनॅरिओ आहे अटॉर्नीच्या संदर्भामधला. म्हणजे अटॉर्नी सुद्धा केसेस वगैरे रिप्रेझेंट करू शकतात, फक्त थोडासा एवढाच पार्ट आहे की ते अटॉर्नीची एक्झाम वगैरे क्लिअर करतात. अटॉर्नीसाठी असा वेगळा शब्द मराठीमध्ये नाहीये, मला आठवत नाहीये त्या संदर्भामध्ये. असलं तर आय विल फाइंड आउट, बट अटॉर्नीला अटॉर्नीज म्हणतो जनरली. एक पार्ट आहे. हा, वन ऑफ दी वर्ड वॉज देअर. योग्य आठवण आल्या की मी तुम्हाला सांगतो. जसं की जे गव्हर्नमेंट चे वकील वगैरे असतात, राज्य सरकारचे खास करून, त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर मराठी शब्द आहे, बट रिकलेक्ट होत नाहीये सध्या. आय विल एक्सप्लेन यू आफ्टर सम टाइम. आठवला तर, नाही तर उद्या सांगतो. यामध्ये एक सेल्फ रिप्रेझेंटेशन वाला पार्ट आपल्याला बघायला मिळतो. जसं की सर सरकारी अधिवक्ता येईल? नाही, अधिवक्तावाला पार्ट नाही, तो तर पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे होऊन जातो, सरकारी वकील वगैरे त्याला आपण म्हणतो. त्याच्यासाठी एक स्पेशल वर्ड आहे बऱ्यापैकी. एक मिनिट, मी गुगल वगैरे करतो, मिळालं तर चांगली गोष्ट आहे. सर मुक्तियार म्हणून म्हटलं जातं ना? काय सर? मुक्तियार अटॉर्नी, मराठी अटॉर्नी शब्द समजा शब्दाशी अर्थ अटॉर्नीचा मुक्तियार असं होईल. नाही, वेगळा काहीतरी शब्द आहे. एक मिनिट द्या मला. एक स्टेट जनरल अटॉर्नी वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर शब्द आहे. अच्छा, महाधिवक्ता. महाधिवक्ता. अच्छा, महाधिवक्ता नाव आहे ते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लिगल ह्याच्यामध्ये ऍडवाइस वगैरे करत असतात. स्टेट अटॉर्नी जनरल त्याला राज्याचे महाधिवक्ता म्हणत असतात. महाधिवक्ता हा शब्द आहे त्या ऍडव्होकेट ते स्टेट अटॉर्नीसाठी आहे. पण हा या अटॉर्नीसाठी आहे किंवा नाही, मी ज्या अटॉर्नी बद्दल बोलत आहे तो वेगळा अटॉर्नी आहे, त्यामुळे त्यासाठी शब्द वेगळा असू शकेल. आय हॅव टू फाइंड आउट, बट सध्या तर नाही दिसत आहे ऑनलाईन याच्यामध्ये. मिळालं तर आय विल इन्फॉर्म यू. आता सध्या बरेच जण त्याच्यामध्ये आहे. सर कारकून पण म्हटलं जातं ना? नाही सर, कारकून म्हणजे ते क्लेरिकल वर्क काम करणारे लोक. इकडे आमच्या म्हणजे विदर्भामध्ये ना, विदर्भ साईडला हा, अटॉर्नीलाच कारकून पण म्हटलं जातं मॅक्झिमम. म्हणजे मी बघितलं वाशिम, अकोल्यामध्ये. ओके. नाही नाही, कारकून मला पार्ट वेगळा येतो. मुंबईमध्ये तरी वेगळा आहे सर कारकून वाला पार्ट. कारकून म्हणजे जे क्लेरिकल काम वगैरे करतात ना, त्यांना रिप्रेझेंट केलं जातं त्या पर्टिक्युलर कारकून त्याचा. अटॉर्नी वाला पार्टला खास करून फोर्ट वाल्या साईडमध्ये, हायकोर्टच्या साईडमध्ये
जर तुम्ही ऍज अ ऍडव्होकेट म्हणून ना, सिनियर ऍडव्होकेट म्हणून जर तुम्ही 50,000 घेत असाल ना एका हिअरिंगचे, तर हे अटॉर्नी लोक त्या ठिकाणी 1 लाख ते 2 लाख आरामात चार्ज करतात. तो त्यांचा ऍडव्हान्टेज असतो, बिकॉज दे हॅव अ ट्रिमेंडस नॉलेज ऑफ लॉ. त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी एका अटॉर्नी जर येत असलं तर सिनियर ऍडव्होकेट पण बऱ्यापैकी उभे राहतात. कारण की अटॉर्नी होणं म्हणजे मोठी गोष्ट समजली जाते, खास करून मुंबईवाल्या जो काही साऊथ मुंबईचा पार्ट आहे. कारण की लोकांना माहितीये की बाबा बऱ्यापैकी टफ एक्झाम आहे त्या ठिकाणी. सो दॅट इज वाय. ओके, आपण सेल्फ रिप्रेझेंटेशनचा पार्ट कडे येऊ. सेल्फ रिप्रेझेंटेशन वाला पार्ट म्हणजे काय आहे जनरली, तर ऍडव्होकेसी ऍक्ट वाला जो काही पार्ट आहे, 32 सेक्शन असणार आहे, एकदा क्रॉस चेक करून घ्या. हा एखाद्या व्यक्तीला अधिकार देतो की एखादा व्यक्ती स्वतःच्या केसला कोर्टमध्ये उभा राहून रिप्रेझेंट करू शकेल इफ ही हॅव अ प्रॉपर लिगल नॉलेज. एवढा एक सोपाचा पार्ट आहे. म्हणजे काय आहे याचा अर्थ, म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा जो काही प्लेंटिफ आहे, ठीक आहे, किंवा हा जो काही डिफेंडेंट आहे, ह्यांचं नाव काहीही असलं, अजय असलं, विजय असलं, ह्या व्यक्तींकडे जर लिगल नॉलेज असलं, हे स्वतःचा दावा दाखल करू शकत असले, ड्राफ्ट करू शकत असले, कशा प्रकारे दावा चालवावा, त्या लिगल टर्मिनॉलॉजीज आहेत, या संदर्भात जर या व्यक्तींकडे नॉलेज असलं, तर अशा सिच्युएशन मध्ये हे व्यक्ती स्वतःची केस रिप्रेझेंट करू शकतात. असे सेल्फ रिप्रेझेंटेशनचे राईट ऍडव्होकेसी ऍक्टच्या अंतर्गत एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला मिळत असतात. बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये असं होतं की एखादा व्यक्ती जो असतो त्याने भलेही सेल्फ रिप्रेझेंटेशन वाला पार्ट मध्ये वकालतनामा स्वतःचा दाखल नसेल केलेला असला, पण काही सिच्युएशन मध्ये जर कोर्टने परमिशन दिली तर आर्ग्युमेंट वाल्या पार्ट मध्ये भले की या व्यक्तीला त्याच्या केस बद्दल जास्त नॉलेज आहे ऍज कम्पेअर्ड टू एनी ऍडव्होकेट अँड ही हॅव्हिंग सम सेन्स ऑफ डिग्निटी टुवर्ड्स दी कोर्ट, या व्यतिरिक्त त्याची जी भाषा असणार आहे कोर्टमध्ये बोलण्याची, जर ती व्यवस्थित असली तर अशा सिच्युएशन मध्ये कोर्ट त्या व्यक्तीला हा अधिकार देऊ शकेल की तो स्वतःच्या केस संदर्भामध्ये आर्ग्यू करू शकेल. हे प्रत्येक व्यक्तीला दिलं जातं असं नाहीये. त्या ठिकाणी क्रॉस चेक केलं जातं की बाबा तो व्यक्तीकडे तेवढं लिगल नॉलेज आहे का, तो रिप्रेझेंट करू शकेल का, स्वतःचं म्हणणं व्यवस्थितपणे मांडू शकेल का, या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं जातं. बट बऱ्यापैकी लोक आपण पाहिली आहेत की जे अंगुठा छाप जरी असले, पण ते केसेस लढून लढून एवढं त्यांच्याकडे लिगल नॉलेज येतं ना, तर ते स्वतःच्या केसमध्ये स्वतःच आर्ग्युमेंट सुद्धा करत असतात. मग अशा सिच्युएशन मध्ये ते स्वतःचा कॉन्फिडन्स किती आहे त्यांचं ते सुद्धा एकदा चेक केलं जातं, आणि व्हॉट काइंड ऑफ इन-डेप्थ नॉलेज दे हॅव रिगार्डिंग देअर ओन केस. त्यामुळे तो एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. पण जनरली काही मोजक्या सिच्युएशन असतील ज्यामध्ये आपल्याला सेल्फ रिप्रेझेंटेशन वाला पार्ट बघायला मिळतो. जनरली हा अधिकार तर आहे एखाद्या व्यक्तीचा की त्याने स्वतःच्या केसला कोर्ट समोर तो रिप्रेझेंट करू शकतो विदाऊट एनी वकील. बट मग तोच पार्ट येतो की बघा, प्रोसिडिंगचा पार्ट बद्दल तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. जसं की एखाद्या व्यक्तीला ते नसतं जनरली, ते एखाद्या वकिलालाच असणार आहे. मग यामध्ये अजून एक पार्ट येतो की जनरली असं म्हटलं जातं डॉक्टरांच्या फील्डमध्ये सुद्धा की बाबा डॉक्टर स्वतःचं ऑपरेशन स्वतः करत नाही, किंवा त्यांच्या नातेवाईकांचं घरातल्या व्यक्तींचं सुद्धा ऑपरेशन बऱ्याच वेळेस ते स्वतः करत नाहीत. तशाच प्रकारे वकील एखादा असला ना, त्याची स्वतःची जरी केस असली ना, तरी तो जनरली स्वतःची केस स्वतः लढत नाही, तो दुसऱ्या वकिलाद्वारेच ती लढवून घेतो. बिकॉज स्वतःची केस जेव्हा आपण लढत असतो त्या सिच्युएशन मध्ये आपण ऍज अ थर्ड पार्टी विचार करू शकत नाही रॅशनल वे मध्ये, आपण इमोशनल होऊन विचार करत असतो. त्यामुळे आपल्यासाठी काय योग्य काय वाईट या सगळ्या गोष्टींमध्ये तेवढा जो फरक असू शकेल, तफावत जी काही असेल, ते आपण तेवढं रास्तपणे समजून घेऊ शकत नाही. दॅट इज वाय जनरली वकील सुद्धा स्वतःच्या केसेस स्वतः न लढता एखाद्या मित्र वकिलाद्वारे त्या लढवून घेत असतात. त्याच्याने मग त्यांना तेवढा फायदा होतो की त्या केसेसमध्ये मग तो थर्ड पार्टी व्यक्ती व्यवस्थितपणे रॅशनल वे मध्ये, इम्पार्शियल वे मध्ये विचार करू शकत असेल विदाऊट एनी इमोशनल न होता, तो पण एक पार्ट येतो. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे सेल्फ रिप्रेझेंटेशनचा. यामध्ये नंबर ऑफ केसेस आपण उद्याच्या सेशन मध्ये बघायचा प्रयत्न करू. त्यामध्ये जजमेंट वगैरे सुद्धा इन्क्लूड होतील सेल्फ रिप्रेझेंटेशन मध्ये. या व्यतिरिक्त हे जे काही पार्ट आहे ते आपण आधी सुद्धा पाहिले आहेत, नेक्स्ट फ्रेंड गार्डियन वगैरे ना, ह्याला सुद्धा आपण उद्या कंटिन्यू करायचा प्रयत्न करू. यामध्ये फक्त आपण एवढंच पाहिले आतापर्यंत नेक्स्ट फ्रेंड गार्डियन मध्ये की हे व्यक्ती म्हणजे काय, हे व्यक्ती म्हणजे असे व्यक्ती
जे एखाद्या अनसाऊंड माइंड व्यक्तीच्या केसला किंवा मायनर व्यक्तीच्या केसला त्या ठिकाणी रिप्रेझेंट वगैरे करणार आहेत. मग हे व्यक्ती म्हणजे काय, हे थर्ड पार्टी व्यक्ती वगैरे असतात. पहिलं सेशन जर तुम्ही पाहिलं असेल, खास करून पार्टीज टू दी सूट वाल्या पार्टमध्ये, त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींना एक्सप्लेन केलंय. पण उद्याच्या सिच्युएशन मध्ये या व्यक्तींच्या संदर्भामधले लिगल टर्मिनॉलॉजीज आणि पर्टिक्युलर बॅकअप असणारे जे डिफरंट काइंड ऑफ कायदे आहेत त्याबद्दल आपण पाहू. आणि सोबतच आपण उद्याच्या सेशन मध्ये हे जे वकालतनामा असणार आहे याचा ड्राफ्टिंग वाला पार्ट, मेमो ऍप अपीरन्सचा एक पार्ट असतो, तो एक पार्ट सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हे जे बाकीचा पार्ट आहे रिप्रेझेंटेशन वाल्या पार्ट मधले, हे सुद्धा आपण थोडासा इनडेप्थ मध्ये जाऊन बघायचा प्रयत्न करू. बिकॉज ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी वाला पार्ट सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मदत करत असतो स्वस्तामध्ये पैसे कमवण्यासाठी. थोडंसं ड्राफ्टिंग करून दिलं की 2-4-5 हजार आरामात येतात जनरली मुंबई सारख्या ठिकाणी. तर तेवढं सुद्धा आपण शिकून घेतलं तरी ठीक होतं आपल्यासाठी. या व्यतिरिक्त हे नेक्स्ट फ्रेंड गार्डियन वाल्या पार्ट मध्ये सुद्धा आपण तेवढं एखाद्याला ऍडवाइस जरी केलं तरी सुद्धा यामधून थोडेफार पैसे आपण कमवू शकतो. तो दिसाचा पर्टिक्युलर सिनेरिओ. ठीक आहे. आजच्या सेशनच्या संदर्भामध्ये जर तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण उद्याच्या सेशन मध्ये भेटू. लास्ट 2 दिवस मी थोडासा बिझी होतो, त्यामुळे थोडासा जो काही नोट्स वाला पार्ट होता तो मी ऍड करू शकलो नाही. बिकॉज वेबसाईट सुद्धा डाऊन होते. आज सुद्धा वेबसाईट डाऊनच आहे म्हणा. थोडासा उद्यापर्यंत आम्ही तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो वेबसाईटचा. अदरवाईज ऍप्लिकेशन मधून तुम्ही बाकीच्या नोट्स वगैरे किंवा जे काही रेकॉर्डेड सेशन आहे ते ऍक्सेस वगैरे करू शकाल. इफ यू हॅव एनी क्वेरी रिगार्डिंग टुडेज सेशन यू कॅन आस्क मी नाऊ. हो, आणि लिगल नोटीस वाल्या पार्ट मध्ये जो काही पाहिलंय त्यामध्ये टाईप ऑफ लिगल नोटीसच्या रेकॉर्डिंग झाल्या. आतापर्यंत आम्ही काल रात्री संपवल्या होत्या 8व्या टाईप ऑफ लिगल नोटीसची रेकॉर्डिंग. तर ते टाईप बऱ्यापैकी टाईप आहेत, ते त्याचा व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येईल अजून इन डेप्थ मध्ये की कोणत्या टाईप मध्ये कशा प्रकारचे गोष्टींना इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजे. आणि सोबत तुम्ही जो लिगल ड्राफ्टिंगचा कोर्स आहे तो सुद्धा पाहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मदत होईल समजण्यासाठी संपूर्ण ड्राफ्टिंग वाल्या पार्टला. ठीक आहे. डू एनीवन हॅव एनी क्वेश्चन? निलेश जी, यशवंत जी, सुनील जी, जाकीर जी, उज्ज्वला सर मॅम. जेवढे पण नोटीसचे पार्ट आहे ना, हो हो ते PDF स्वरूपात मिळेल का? हो, ते PDF मध्ये पण मिळणार आहे. आणि आम्ही ऍक्च्युली युनिकोड वाला पार्ट नाहीये आमच्याकडे, त्यामुळे ते लगेच कन्वर्ट होत नाही. ते PDF मध्येच येऊ शकत आहे. युनिकोड वगैरे लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट झाले ना ते व्यवस्थितपणे, तर ते तुम्हाला वर्ड फॉर्मॅट मध्ये सुद्धा देऊ आम्ही, जेणेकरून तुम्ही वापरू शकाल व्यवस्थितपणे. ओके सर, थँक्यू. पंकजजी, सचिनजी, कीर्तीजी, काही प्रश्न आहे तुमचा? नाही सर. तुम्हाला लोकांना कळत आहे ना की बाउन्स वगैरे जाते, ते एकदा कळवा मला, ठीक आहे? नाही तर अननेसेसरी बर्डन वाढायचं तुमच्या डोक्यावर. काही नसतं. सफिशियंट आहे. सर ऑल गुड. अच्छा, ऑल गुड. ठीक आहे. कीर्तीजी, एनी क्वेश्चन? नाही सर. ठीक आहे. अच्छा, तुम्ही मागच्या सेशन गायब होता, कुठे दौरा हो तुमचा? उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला? हो सर, गावाला होते. ओके, हरकत नाही. लास्ट सेशन वगैरे चेक करून घ्या, बाकीचा हो पार्ट सर. कव्हर होईल. ठीक आहे. हो. भेटू आपण उद्याच्या सेशन मध्ये. गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक्यू सर. अच्छा, उज्ज्वला मॅम, तुमचा काहीतरी प्रश्न होता. आय जस्ट रिमेंबर, तुम्ही काहीतरी पाठवलं होतं, काय होतं माहित नाही. तुम्ही वाटल्यास उद्या एकदा मॉर्निंग मध्ये आठवण करून द्या, मी तुमच्याशी नाही. बोलतो. चालेल. तसं थोडासाच येतो प्रश्न, म्हणजे मला हे विचारायचं होतं की त्याची जी म्हणजे जी काही समजा अशी बदनामी झालेली कामावर वगैरे, तर त्यासाठी तो डॅमेजची केस फाईल करू शकतो का? करू शकतो. त्यामध्ये किंवा 2 प्रकारचे त्याच्यामध्ये पार्ट आहेत. हां. तुम्ही आधी ते सांगायला हवं की बाबा त्याचं नुकसान वगैरे काय झालंय, त्यामध्ये त्याचं मानसिक वगैरे झालंय का, त्याचं पैशाचं नुकसान झालंय की त्याच्या ऍसेटचं नुकसान झालंय, त्यावरून मग ओके. टाईप ऑफ केसेस त्यामधून निघून येतील. मग त्यामध्ये अच्छा. सिव्हिल पण दावा दाखल होतो, तो क्रिमिनल पण होतो, दोन्ही होईल. अच्छा. ओके. मग त्यामध्ये आपल्याला कॉम्पन्सेशन टाकावं लागेल की पनिशमेंटसाठी टाकावं लागेल? कम्पेन्सेशन टाकलं तर फायदा होईल. पनिशमेंट मध्ये समोरच्या व्यक्तीला पनिश करून तर काही फायदा होणार नाहीये तुम्हाला. ओके. पण पनिशमेंटसाठी टाकलं तर होईल का म्हणजे तिला?
पनिशमेंट वगैरे जर टाकलं ना तुम्ही प्रश्न कम्पेन्सेशन बद्दल विचारत आहात की पनिशमेंट बद्दल? बोथ पनिशमेंट बद्दल विचारायचे मला की दोन्ही मध्ये समजा होत असेल तर त्याचा तर मोस्टली पनिशमेंट साठीच चालू आहे. नाही, जनरली काय असणार आहे ना, त्याची केसला संपूर्ण समजणं आधी व्यवस्थित असणार आहे. कारण की काय होतं बऱ्याच वेळेस, जे वर्क प्लेसवर वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होतात ना, त्यामध्ये इमोशन्सच्या चक्करमध्ये येऊन आपण अशा कंप्लेंट वगैरे दाखल करतो. हम्म, बट नेहमीच सिच्युएशन काय होते माहितीये का, जेव्हा कोर्टमध्ये केस जाते ना, त्यावेळेस खरी रियालिटी कळते. एकतर या व्यक्तीकडे पण तेवढा वेळ नसतो आणि त्या हम्म, समोरच्या व्यक्तीकडे पण तेवढा वेळ नसतो. ओके. त्यामुळे जेवढे पैसे तो त्या केसमध्ये घालवणार आहे ना, तो वेगळा अननेसेसरी त्याचा डोक्याचा ताण असतो. अच्छा. त्यामुळे जर छोटा मोठा वाद असला तर आपापसामध्ये मिटवण्याचा प्रयत्न केला तर इट वुड बी बेटर. अदरवाईज मग जे आता मिटणारी गोष्ट आहे ना 2-3 दिवसामध्ये, ती तो हा. 4-5 वर्ष घेऊन चालेल मेंटल प्रेशर. हो हो. आणि तो 4-5 वर्ष चालेल तोपर्यंत त्याचा डोक्याचा दही होतो खरं तर. आणि पैसाही वाया जाईल, वेळही वाया जाईल. हम्म, आणि नंतर मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर मग पुन्हा अपीलमध्ये तेच आहे. ओके. त्यामुळे कोणाला अद्दल जर घडवायची असेल तर हम्म, एकदा चेक केलं पाहिजे त्याने की बाबा काय लेव्हलमध्ये त्याचं नुकसान झालंय. हम्म, कारण की असे ऑफिस पॉलिटिक्स वाले सर्व ऑफिसेसमध्ये मिळणारच आहे. हम्म. पण ठीक आहे, त्यांना सूट घ्यायचीच असेल तर ते घेऊ शकतात. बट तुम्ही एक सल्ला द्यायला पाहिजे त्यांना. जर तुम्हाला वाटलं की या केसमध्ये काही एवढं नेसेसरी नाहीये केस वगैरे करणं, तर एक कन्सल्टेशन चार्जेस वगैरे घ्या त्यांच्याकडून आणि द्या सल्ला त्यांना. कारण की या ओके. सिच्युएशन मध्ये काय होतं ते कळत नाही क्लायंटला. तो रागाच्या भरामध्ये काही करत असतो. वी हॅड वन ऑफ दी क्लायंट, मागच्या वर्षीच एक क्लायंट होते आमच्याकडे. त्यांचं लग्न झालेलं साऊथमध्ये. तर ते लग्न करून वगैरे साऊथमध्ये गेले. तर तो नवरा वगैरे होता, तो सुद्धा नातेवाईकच होता. बट तो त्रास वगैरे द्यायचा बऱ्यापैकी. ओके. आणि या सिच्युएशन मध्ये झालं असं की त्या नवऱ्याचे अफेअर वगैरे सुद्धा होते बाहेर. आणि त्या मुलीचं वय हार्डली होतं 21 वगैरे. तर थोडंसं शिवीगाळ वगैरे केली असेल त्याने आणि त्यावरून या मुंबईच्या लोकांनी काय केलं, त्या मुलीला घेऊन आले ते परत. हा. त्यांचं म्हणणं होतं की आता आम्हाला याच्या विरुद्ध ना क्रिमिनल केसेसच करायचंय आणि सगळं याला जेलमध्येच टाकायचंय. बट या सिच्युएशन मध्ये वकील लोक जनरली सजेशन वगैरे देतात की हा बाबा आता सगळे जे कायदे वगैरे आहेत महिलांच्याच बाजूने आहेत. तुम्ही आता चुटकीमध्ये सगळं करून टाका. तुम्ही आताच दावा दाखल करा. आपण त्याला मुंबईला बोलवू आणि त्याला दाखवून त्याला पनिशमेंट वगैरे देऊ. बट तो सल्ला ऍज अ पैसे कमावण्यासाठी माझ्यासाठी ठीक आहे. बट असा योग्य सल्ला की बाबा त्या मुलीचं वय जर पाहिलं असतं आपण तर 21 वर्षाचं वय आहे. अशा प्रकारचे जर दावे दाखल झाले तर कुठेही तिचं वय 27 पर्यंत जात नाही या केसेस संपण्यासाठी. आणि त्या संपतीलच हे पण आपण सांगू शकत नाही. मग ही जी नवीन सुरुवात जी ती आता करू शकते ना 21 वर्षाच्या वयामध्ये, की जे आपसामध्ये बसून सामंजस्याने जर त्यांना सेपरेशन हवंय तर ते सेपरेशन घेऊ शकतील. तसं जर त्यांनी पार्ट केला असता तर तिच्यासाठी ते भविष्यामध्ये सोयीस्कर असलं असतं. एकतर तिची समाजामध्ये बदनामी थांबली असते, तिच्या वडिलांचे पैसे वाचले असते. त्यानंतर केसमध्ये अननेसेसरी 7-8 वर्ष वाया नसते गेले. म्हणजे जो ट्रॉमा ती एका महिन्यामध्ये विसरू शकते तो ती 7 वर्ष घेऊन चालेल. बरोबर. त्यांना तो समज वगैरे आवडला आणि आता या इन्सिडेंट्सला ना 1 वर्ष झाला. तर नेक्स्ट मंथ मध्ये त्या मुलीचं लग्न वगैरे त्यांचं सेपरेट वगैरे होईल. म्हणजे ती आता नवीन लाईफ वगैरे स्टार्ट करेल. पण त्यावेळेस त्यामागच्या वर्षाचं त्यांचं एक डिसिजन ते त्यांना येणारे 7 ते 8 वर्ष वाया गेले असते त्या मुलीचे. बरोबर. आणि घरवाले जोपर्यंत कमवतात तोपर्यंत ठीक आहे. पण भावांच्या बायका ज्यावेळेस त्या घरामध्ये येतात ना सिच्युएशन चेंज होते. बरोबर. त्या मुलीला किती ते सांभाळतील ते सांगू शकत नाही आपण. हम्म. त्यामुळे क्लायंटला थोडंसं इमोशनल न होताना थोडा प्रॅक्टिकल सल्ला दिल्यानं ते ऐकत असतात. आणि ओके. त्याच्याने तुमचे क्लायंटही वाढतील. या तर मग क्लायंटमुळे आपण म्हणजे तुम्ही उद्या ऐका नाही, ना मी या सर. पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये सांगतो तुम्हाला, या क्लायंटमुळे आम्हाला जवळ-जवळ 15 क्लायंट वेगळे मिळाले. त्यांचा ओके. रेफरन्स नाही. तर तुम्ही अच्छा. योग्य सल्ला द्या तुमच्या क्लायंटला. नाही मग तुम्ही त्याच्याशी कन्सल्टिंग कराल का? काय चार्जेस असतील त्या बेसवर? मग उद्या मी त्याला सांगते तसं. तुम्ही सांगा त्यांना. जे काही केस असेल ते एक्सप्लेन वगैरे करतील. तर इट वुड बी बेटर. हो हो चालेल. मग उद्या मी चालेल. कॉल करते मग. हो, नक्की. थँक्यू सर. चालेल. धन्यवाद. भेटू. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू. गुड नाईट सर. नक्की भेटू आपण उद्या. लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग.